हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर एस पी पी यूमध्ये 4th इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नचा जो तुमचा सब्जेक्ट आहे, डिझाईन अँड ॲनालिसिस ऑफ अल्गोरिदम्स, त्यालाच आपण डा असं बोलतो. तर या सब्जेक्टबद्दल आपलं जे पहिलं युनिट आहे तुमचं अल्गोरिदम्स अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, तर हे पूर्ण युनिट आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर तुमची जी इनसेम एक्झाम असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 युनिट्स असणार आहे, युनिट नंबर 1 आणि युनिट नंबर 2. तर 30 मार्काची जी तुमची एक्झाम राहते त्याच्यासाठी जो पहिला युनिट आहे तुमचा अल्गोरिदम्स अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, तर हा पूर्ण युनिट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. एकदम मी पॉईंट टू पॉईंट तुम्हाला सांगणार आहे आणि कोणत्या युनिटवरती कसे पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आहेत एक्झाममध्ये ते मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचे जितके पण मित्र असतील 4th इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तुमचे जे हे सब्जेक्ट आहेत याच्यामध्ये थोडेसे अल्गोरिदम वगैरे आहेत, तर तुम्हाला समजायला थोडंसं हे हार्ड जाऊ शकतं. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम सिम्पलमध्ये पूर्ण टॉपिक्स काढलेले आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा, त्यांना मदत होईल. तर व्हिडिओला चालू करूयात. तुमचा जो युनिट नंबर 1 आहे इथे, तर युनिट नंबर 1 हा 3 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे मी आणि याच्यामध्ये पूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे आणि PYQs जे राहतात तुमचे त्याच्यामध्ये जे टॉपिक्स विचारलेले आहेत ते सगळे टॉपिक्स याच्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. तर तुमचा युनिट नंबर 1 जो आहे अल्गोरिदम्स अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, तर हा 3 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे. सगळ्यात पहिला म्हणजेच तुमचे जे अल्गोरिदम्स राहतात त्यांचं इंट्रोच्या बद्दल सगळे जे टॉपिक्स आहेत ते येतात. त्यानंतर दुसरं म्हणजे अल्गोरिदमची डिझाईन आणि करेक्टनेस याच्याबद्दल जे सगळे टॉपिक्स आहेत ते सगळे टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर तुमचं जे प्रॉब्लेम सॉल्विंग असतं अल्गोरिदम्समध्ये त्याचे जे टॉपिक्स आहेत ते सगळे टॉपिक्स आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. तर अशा प्रकारे पूर्ण युनिट आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणि टॉपिक्समधले सगळे पॉईंट्स मी तुम्हाला एकदम सिम्पलमध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर 1 बाय 1 सगळे टॉपिक आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर टोटल 11 टॉपिक्स आहेत जे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचे आहेत. तर सगळ्यात पहिला जो टॉपिक येतो अल्गोरिदम म्हणजे काय याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. तर अल्गोरिदमची डेफिनेशन आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक थोडंसं याच्याबद्दल आपण इंट्रो बघून घेऊयात. तर थिंक ऑफ अल्गोरिदम लाईक अ रेसिपी फॉर कुकिंग फूड. तर तुम्ही जेव्हा पण तुमच्या किचनमध्ये फूड बनवत असता तर तिथं तुम्हाला काय लागत असते, रेसिपी लागत असते कोणतं पण तुम्हाला बनवायचं असेल तर. तसंच अल्गोरिदम पण वर्क करतं आपल्या जो सब्जेक्ट आहे डिझाईन अँड अल्गोरिदम्स याच्यामध्ये तुमचा जो अल्गोरिदम आहे तो पण रेसिपीसारखा वर्क करतो. म्हणजेच काय, अ रेसिपी टेल्स यू एक्झॅक्ट स्टेप्स टू फॉलो इन ऑर्डर सो दॅट यू गेट द फायनल डिश. तर तुम्हाला कोणती पण डिश बनवायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला रेसिपी लागते आणि त्या रेसिपीमध्ये काय लिहिलेलं असतं, स्टेप्स लिहिलेल्या असतात इन ऑर्डर. म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतर दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, अशा ज्या स्टेप्स लिहिलेल्या राहतात. तसंच तुम्हाला फायनल ॲन्सर जे राहतं तुमचं ते तुम्हाला तुमची फायनल डिश तिथे भेटत असते या सगळ्या स्टेप फॉलो केल्यानंतर. तसंच अल्गोरिदम पण स्टेप बाय स्टेप वर्क करत असतं तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. सिमिलरली ॲन अल्गोरिदम इज अ सेट ऑफ एक्झॅक्ट स्टेप्स दॅट कॉम्प्युटर काय करते तुमचं, तर त्याच्या अल्गोरिदम काय आहे, एक सेट ऑफ तुमच्या एक्झॅक्ट स्टेप्स असतात त्या कॉम्प्युटर काय करतं, फॉलो करतं एखादा मोठा प्रॉब्लेम जो असेल तो सॉल्व्ह करण्यासाठी किंवा एखादं टास्क जे असेल ते कंप्लीट करण्यासाठी. तर स्टेप बाय स्टेप तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं काम कोण करत असते, अल्गोरिदम करत असते. तर याचीच प्रॉपर डेफिनेशन बघायची झाली तर ॲन अल्गोरिदम इज वेल डिफाईन्ड सिक्वेन्स ऑफ स्टेप्स. तर अल्गोरिदम काय आहे, तुमच्या स्टेप्सचा एक वेल डिफाईन काय आहे, सिक्वेन्स आहे. त्या सिक्वेन्समध्ये तुम्ही काय करत असता, टेक सम इनपुट, तो काय करत असतो, इनपुट घेत असतो, त्यानंतर प्रोसेस करत असतो त्या इनपुटला आणि त्याच्यानंतर प्रोड्युसेस अँड आउटपुट, तर त्याच्यापासून आपल्याला आउटपुट देत असतो. अँड इट ऑलवेज फिनिशेस इन अ फायनाईट अमाऊंट ऑफ टाईम. तर याच्यामध्ये एक टाईम असतो, त्याच्यामध्ये हा अल्गोरिदम वर्क करत असतो, त्या टायमामध्ये तो फिनिश होत असतो. तर सगळ्यात पहिले काय करतो, इनपुट घेतो, त्यानंतर इनपुटला प्रोसेस करतो आणि त्याच्यापासून आपल्याला आउटपुट काढून देतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या असतात या सिक्वेन्स ऑफ स्टेप्समध्ये तुमच्या होत असतात. तर याच्यामध्ये काही स्टेप असतात ते अल्गोरिदम फॉलो करत असतात. फॉर एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर एक एक्झाम्पल आहे, त्याच्या थ्रू आपण समजूयात. इफ यू वॉन्ट टू फाइंड अ लार्जेस्ट नंबर इन अ लिस्ट. तुमच्याकडे एक लिस्ट आहे आणि त्या लिस्टमधून तुम्हाला काय करायचं आहे, एक लार्जेस्ट नंबर तिथे फाइंड करायचा आहे. तर अल्गोरिदम काय करेल, अज्युम द फर्स्ट नंबर इज द लार्जेस्ट. तर तुमचा अल्गोरिदम काय करेल, सगळ्यात पहिले अज्युम करेल की तुमचा जो लिस्टमधला पहिला एलिमेंट आहे तोच एक लार्जेस्ट नंबर आहे. त्यानंतर तो काय करेल, दुसऱ्या स्टेपमध्ये कम्पेअर करेल त्या
पहिल्या नंबरला दुसऱ्या नंबर सोबत, तर याच्यामधून दुसरा कोणता आहे त्याच्यासोबत कम्पेअर करेल आणि त्या दोघांमधून जो लार्ज असेल तो लार्जेस्ट व्हॅल्यू तो करेल. इफ द नेक्स्ट नंबर इज बिगर, जर दुसरा नंबर तुमचा जर जास्त मोठा असेल तर तो काय करेल, अपडेट करेल तुमच्या लार्जेस्ट व्हॅल्यूला. तर दुसरा नंबर आता तुमचा काय होईल, लार्जेस्ट होईल. अशीच प्रोसेस तो काय करेल, पूर्ण तुमची लिस्ट चेक करेपर्यंत तो रिपीट करेल, कम्पेअर करत जाईल एक 1 बाय 1 तुमचे सगळे नंबर्स आणि रिटर्न करेल लास्टला, सगळ्यात लास्टला तो रिटर्न करेल की लार्जेस्ट नंबर कोणता आहे. दॅट इज सिम्पल स्टेप्स फॉलो इन ऑर्डर आणि लीडिंग टू द करेक्ट आन्सर एव्हरी टाइम. तर तो काय करतो, सिम्पल टिप्स तुमच्या फॉलो करतो कशामध्ये, ऑर्डरमध्ये, आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करतो, करेक्ट आन्सर तिथे एका टायमामध्ये तो फाइंड करून देत असतो. तर हे झालं तुमचं अल्गोरिदमचं इंट्रोडक्शन, जे तुम्हाला या युनिटबद्दल माहिती पाहिजे होतं. आता याच्या बेसिसवरतीच तुमचं सगळं जे युनिट आहे ते इथे कव्हर होणार आहे. तर 1 बाय 1 आपण सगळं जे आहे ते तुम्हाला बघून घेऊ. अन अल्गोरिदम इज नॉट द सेम ॲज अ प्रोग्राम. तर तुमचा जो अल्गोरिदम असतो तो प्रोग्राम सारखा नसतो जे तुम्ही कोडिंग करत असता. अ प्रोग्राम इज द अल्गोरिदम रिटन इन स्पेसिफिक प्रोग्रामिंग लँग्वेजेस. तुमचा प्रोग्राम काय करत असतो, तिथे एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये स्पेसिफिक तो काय करेल असतो, रिटर्न करेल असतो. लाईक सी लँग्वेज झाली, त्यानंतर जावा लँग्वेज झाली, पायथॉन लँग्वेज झाली. तर अशा वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये काय करत असतं, तुमचा जो प्रोग्राम आहे तो रन होत असतो. सो द कॉम्प्युटर कॅन ॲक्च्युअली रन इट. तर असे अल्गोरिदम तिथे लिहिलेले असतात प्रोग्रामला एक्झिक्यूट करण्यासाठी, ते काय होतील, तुमच्या कॉम्प्युटरवरती ॲक्च्युअल रन होतील. तर द अल्गोरिझम इज अ आयडिया ऑर अ लॉजिक अँड द प्रोग्राम इज अ इम्प्लिमेंटेशन ऑफ ॲन आयडिया. तर अल्गोरिदम काय असतो, स्टेप्स असतो तुमच्या प्रॉब्लेमला सॉल्व करण्यासाठी, तुमच्या प्रोग्रामला रन करण्यासाठी, आणि प्रोग्राम काय असतो, इम्प्लिमेंटेशन असतो तुमच्या आयडियाचं. तर तुम्ही जो पण लॉजिक तिथे लिहिता, ज्या पण स्टेप्स तुम्ही लिहिता, त्या काय होतात, प्रोग्राम तो इम्प्लिमेंट करत असतो प्रत्येक स्टेपला. जसं तुम्ही रेसिपीमध्ये ज्या तुमच्या रेसिपीमध्ये ज्या स्टेप्स तुम्ही फॉलो करता एक डिश बनवण्यासाठी, त्या ज्या तुम्ही लिहिता ते झालं तुमचं लॉजिक, आणि फायनल तुम्ही त्याच्यामध्ये वर्क करता, त्या स्टेप्सला फॉलो करता, ते झालं तुमचा प्रोग्राम, जो की इम्प्लिमेंटेशन करत आहे तुमच्या स्टेप्सला. तर अल्गोरिदम आणि तुमचा प्रोग्राम या दोघं काय आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आणि या कंबाईन केल्यावर तुमचा जो प्रोग्राम आहे तो काय होतो, इम्प्लिमेंट होतो. त्यानंतर तुम्हाला आउटपुट तिथे भेटत असते. तर याच्या अल्गोरिदमचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की इनपुट. आता इनपुट काय आहे, तर इट शुड टेक 0 ऑर मोर इनपुट्स फ्रॉम आउटसाइड. तर तुमचा जो अल्गोरिदम असतो त्याच्यामध्ये एक इनपुट दिलेला असतो, जो काय करतो, इट शुड बी 0 ऑर मोर इनपुट्स फ्रॉम आउटसाइड. तर आउटसाइड करून त्याला 0 किंवा जास्तीत जास्त इनपुट तिथे भेटू शकतात. त्यानंतर असतो आउटपुट. तर तुमचा जो अल्गोरिदम असतो, तो प्रोग्राम असतो, तो काय करतो, इट मस्ट प्रोड्यूस ॲट लिस्ट 1 आउटपुट रिझल्ट. तर तो कमीत कमी एक आउटपुट तरी तुम्हाला तुमच्या प्रोग्राममधून फाइंड करून देत असतो. त्यानंतर आहे डिफायनाइटनेस. म्हणजेच काय, एव्हरी स्टेप मस्ट बी क्लिअर. प्रत्येक तुमची जी अल्गोरिदमची स्टेप असते ती क्लिअर पाहिजेत. त्यानंतर फायनाइटनेस. फायनाइटनेस म्हणजेच काय, की तुमचा जो अल्गोरिदम असेल तो एखाद्या टायमाच्या नंतर काय होईल, स्टॉप झाला पाहिजे. तिथे फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स असल्या पाहिजे तुमच्या प्रोग्राममध्ये. जर फायनाइट नंबर जर स्टेप्स नसतील तुमच्या अल्गोरिदममध्ये, तर तुमचा जो अल्गोरिदम आहे तो फॉरएव्हर रन होईल, आणि तिथे खूप सारा टाईम आणि तुमचं जे रिसोर्स असतात ते तिथे हार्ड जातील वर्क करण्यासाठी, प्रोग्राम रन करण्यासाठी. तर फॉरएव्हरमध्ये नाही गेला पाहिजे, तर तिथे फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स असल्या पाहिजे तुमच्या अल्गोरिदमला. त्यानंतर इंडिपेंडेन्स. आता इंडिपेंडेन्स म्हणजेच काय, ॲन अल्गोरिदम इज अ लँग्वेज इंडिपेंडेन्स. म्हणजे तो लँग्वेजवरती इंडिपेंड आहे. इट कॅन बी इम्प्लिमेंटेड इन एनी प्रोग्रामिंग लँग्वेजेस. तर तो अल्गोरिदम जो आहे तो सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये तिथे इम्प्लिमेंट केला गेला पाहिजे. तर असा तुमचा अल्गोरिदम तिथे पाहिजे. तर हे झाले कॅरेक्टरिस्टिक जे तुम्हाला माहिती पाहिजे अल्गोरिदमचे, प्रत्येक अल्गोरिदमचे. तर त्याच्यामध्ये इनपुट असला पाहिजे, तो डिफायनाइट असला पाहिजे, त्याचा एक तरी आउटपुट तिथे भेटला पाहिजे, फायनाइट असला पाहिजे, फॉरएव्हर नाही रन झाला पाहिजे, आणि इंडिपेंडेंट असला पाहिजे. त्यानंतर टॉपिक नंबर 2 जो आहे तो आहे तुमचा या युनिटचा रोल ऑफ अल्गोरिदम्स इन कॉम्प्युटिंग. तर कॉम्प्युटिंगमध्ये तुमच्या जे अल्गोरिदम्स आहेत त्याचा रोल काय आहे याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. तर अल्गोरिदम्स जे असतात ते काय करतात, अल्गोरिदम्स आर नॉट जस्ट थिअरिटिकल आयडिया. तर हा फक्त थिअरिटिकल आयडिया नाही, तर याच्यामध्ये काय करतो आपण, दे प्ले अ रिअल प्रॅक्टिकल रोल इन ऑलमोस्ट एव्हरीथिंग कॉम्प्युटर्स डू. तर तुमचे जे कॉम्प्युटर्स आहेत ते सगळे जे वर्क करत असतात त्याच्यामध्ये हा काय करतो, प्रॅक्टिकल आणि रिअल
तुमचा रोल प्ले करत असतो. तुमचा अल्गोरिदम म्हणजेच तुमच्या प्रोग्रामला इम्प्लिमेंट करण्यासाठी तिथे अल्गोरिदम प्रोव्हाइड होत असतो तुमच्या कॉम्प्युटरला. एव्हरी टाईम यू सर्च समथिंग ऑन गुगल, जेव्हा तुम्ही गुगलवर काही सर्च करत असता किंवा उबरवर काही बुक करत असता तुमची कॅब, त्यानंतर गुगल मॅप्सवर तुम्ही काय करायचं असता, तुमचा रूट जो असतो तो तिथे तुम्ही फाइंड करत असता. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींच्या मागे जे आहे तुमचा अल्गोरिदम वर्क करत असतो. अल्गोरिदम तिथे काय करतो, तुमचे जे आउटपुट आहे त्यांना फास्ट बनवत असतो आणि मोस्ट इफिशियंट तुम्हाला रिझल्ट तो फाइंड करत असतो. जसं की तुम्ही गुगल मॅपवर जर एखादी डेस्टिनेशन तिथं जर फाइंड केली, तर त्याच्यामध्ये तुमचा अल्गोरिदम काय करेल, तुम्हाला सगळ्यात बेस्टवाला जो रूट राहील तो पाथ तुम्हाला फाइंड करून देईल. तर अशा प्रकारे हे जे अल्गोरिदम्स राहतात हे प्रत्येक प्रॉब्लेमच्या मागे तुमचे वर्क करत असतात. इन अ सिम्पल वर्ड्स बघायचं झालं तर कॉम्प्युटिंगमध्ये काय करतो, सॉल्विंग अ प्रॉब्लेम्स युजिंग कॉम्प्युटर्स. तर कॉम्प्युटर्सचा यूज करून काय करत असतात, मोठमोठे जे प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व करतो. अल्गोरिदम्स आर द ब्रेन्स बिहाइंड द सॉल्विंग दोज प्रॉब्लेम्स इफिशियंटली. आता तुमचे जे प्रॉब्लेम्स राहतात ते काय करतात, इफिशियंटली सॉल्व करण्यासाठी आपण हे जे अल्गोरिदम्स आहेत हे यूज केले जातात. आता प्रॉब्लेम्स जो राहतो तुमचा ॲक्च्युअल प्रॉब्लेमचा हा अल्गोरिदम काय राहतो, ब्रेन राहतो तुमच्या, असं तुम्हाला समजून घ्यायचं आहे. विदाऊट अल्गोरिदम काय होईल की तुमचे जे कॉम्प्युटर्स राहतात ते काय होईल, फास्ट मशीन विथ नो डायरेक्शन. त्याला कोणतीही डायरेक्शन नसेल, तशा प्रकारे ते काय करतील, वर्क करतील. त्यांना कोणतीही डायरेक्शन नसेल तिथं. अल्गोरिदम्स गिव्ह देम, तर अल्गोरिदम्स कॉम्प्युटर्सला काय प्रोव्हाइड करतात, लॉजिक प्रोव्हाइड करतात, ॲक्च्युअल स्टेप्स तिथे प्रोव्हाइड करत असतात. त्याच्यामुळं काय होतं, तुमचं जे काम असतं, तुमचा जो प्रोग्राम असतो तो काय करतो, कॉम्प्युटरवरती फास्ट तिथे रन करतो आणि तुम्हाला इफिशियंट सोल्युशन तिथे काढून देत असतो. तर अशा प्रकारे तुमचा अल्गोरिदम जो आहे कॉम्प्युटिंगमध्ये तिथे वर्क करतो. आता याचा ॲक्च्युअलमध्ये रोल्स काय काय आहेत ते बघून घेऊयात वन बाय वन. जसं की तुम्हाला याच्यावरती जर क्वेश्चन विचारला की रोल्स ऑफ अल्गोरिदम इन कॉम्प्युटर्स, कॉम्प्युटिंग तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी जर विचारलं तर तुम्हाला कोणकोणते रोल्स तिथे एक्सप्लेन करायचे आहेत ते मी इथे पॉईंट वाईज काढलेले आहेत. आणि सगळ्यात पहिला जो असतो तो आहे प्रॉब्लेम सॉल्विंग टूल. आता प्रॉब्लेम सॉल्विंग टूल हा कॉम्प्युटिंगमध्ये काय रोल करतो, तर अल्गोरिदम्स काय करतात, स्टेप बाय स्टेप मेथड असतात तिथे टू सॉल्व एनी कॉम्प्युटेशनल प्रॉब्लेम. मग तो प्रोग्राम जो असेल, तो प्रॉब्लेम जे असेल तो बिग असो किंवा स्मॉल असो, तर अल्गोरिदम काय करतात, त्यांना सॉल्व करतात स्टेप बाय स्टेप मेथडचा यूज करून. त्यालाच आपण प्रॉब्लेम सॉल्विंग टूल असं बोलतो. तर हा एक रोल झाला तुमच्या अल्गोरिदम्सचा कशामध्ये, कॉम्प्युटिंगमध्ये. त्यानंतर दुसरा रोल म्हणजेच काय, फाउंडेशन फॉर अ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. आता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणजेच काय तुम्हाला माहिती असेल की तुमचे जे एव्हरी सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स राहतात, जे तुम्ही ॲप्स यूज करता, वेबसाईट यूज करता लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती, त्यानंतर गेम्स खेळत असता, तर हे सगळे जे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स आहेत हे कशामध्ये बिल्ड झालेले आहेत, तुमच्या टॉप ऑफ अल्गोरिदम्स वर्किंग इंटरनली. तर तुमचे जे अल्गोरिदम आहेत याचा यूज करूनच तुमचे जे हे सगळे ॲप्लिकेशन्स आहेत हे यूज केले जातात. तर याचं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट जे आहे तुमचं, त्याचं फाउंडेशन म्हणून अल्गोरिदम्सला ओळखलं जातं. त्यानंतर तिसरा जो रोल आहे त्याच्यामध्ये येतं इफिशियंट रिसोर्स युटिलायझेशन. तर हे काय करतात, अल्गोरिदम्स हेल्प टू यूज कॉम्प्युटर रिसोर्सेस. तर तुमचे जे कॉम्प्युटरचे रिसोर्सेस राहतात जसं की टाईम, मेमरी किंवा CPU इन द मोस्ट ऑप्टिमल वे पॉसिबल. तर ऑप्टिमल वेमध्ये काय करतं, तुमचं जे अल्गोरिदम्स असतात या रिसोर्सेसला ते तिथे हेल्प करत असतं तुमच्या प्रोग्रामला चालवण्यासाठी. तर कमी टाईम तिथे कसा यूज झाला पाहिजे, कमी मेमरी तिथे कशी यूज झाली पाहिजे आणि कमी CPUचं जे तुमचं वर्क असतं ते कसं झालं पाहिजे, हे सगळं अल्गोरिदम्सच्या मदतीने तिथे सॉल्व केलं जातं. म्हणून इफिशियंट रिसोर्स युटिलायझेशन हा एक मोठा रोल प्ले करतो तुमचा अल्गोरिदम्स कॉम्प्युटिंगमध्ये. त्यानंतर रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन्स येतात, जसे की अल्गोरिदम्स काय करतात, पॉवर एव्हरीडे टेक्नॉलॉजीज लाईक गुगल सर्च झालं, GPS नेव्हिगेशन झालं, त्यानंतर ऑनलाईन शॉपिंग रिकमेंडेशन जे राहतात तुमचे किंवा सोशल मीडियाची फीड जी राहतात, याच्यामध्ये काय करतं अल्गोरिदम्स तुमचे यूज होत असतात एव्हरी डेला. तर एव्हरी डे तुमची काय करतात, पॉवर जी राहते ती काय करली जाते इथे इफिशियंट किंवा रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन्समध्ये अल्गोरिदम्सचा यूज केला जातो. जे तुम्ही डेली लाईफमध्ये यूज करत असता त्याच्यामध्ये अल्गोरिदम्सचा यूज केला जातो. त्यानंतरचा जो रोल आहे तो आहे डेटा ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट. तर याच्यामध्ये काय असतं, अल्गोरिदम्स जे असतात ते काय करतात, हेल्प करतात तुमचा जो ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा आहे तो क्विकली सॉर्ट करण्यासाठी, सर्च करण्यासाठी किंवा मॅनेज करण्यासाठी. तर तुमचा जो सगळ्यात लार्ज अमाऊंट ऑफ डेटा राहतो तो क्विकली कसा सॉर्ट केला जातो, त्याच्यामध्ये काही सर्च करायचं असेल किंवा त्याला मॅनेज करायचं असेल तर आपण इथे वेगवेगळ्या अल्गोरिदम्सचा यूज करत असतो.
जसं की सॉर्टिंग करायची असेल तुम्हाला मिलियन्स ऑफ रेकॉर्डची डेटा सेटमधल्या, तर तुम्ही काय करता तिथे अल्गोरिदम्सचा यूज केला जातो डेटा ऑर्गनाईज करण्यासाठी आणि डेटाला मॅनेजमेंट करण्यासाठी. तर याच्यामध्ये पण खूप सारा रोल आहे तुमच्या अल्गोरिदमचा. त्यानंतर इंटरनेट आणि नेटवर्किंगमध्ये पण अल्गोरिदम्सचा यूज केला जातो. अल्गोरिदम्स डिसाइड द शॉर्टेस्ट अँड फास्टेस्ट पाथ फॉर द डेटा पॅकेट्स टू ट्रॅव्हल अक्रॉस द इंटरनेट. तर तुमचे जे डेटा पॅकेट्स राहतात ते इंटरनेटमध्ये ट्रॅव्हल करत असतात. तर राउटिंग अल्गोरिदम्स तिथे यूज केले जातात. कशासाठी? तर तिथे जो पाथ असतो तुमच्या पॅकेट्सचा तो शॉर्ट किंवा फास्ट करण्यासाठी तिथे याचा अल्गोरिदम्सचा यूज केला जातो. त्यानंतर सिक्युरिटी ॲप्लिकेशनसाठी पण अल्गोरिदम्सचा यूज केला जातो. जसं की अल्गोरिदम्स आर यूज इन इन्क्रिप्शन अँड डिक्रिप्शन टू कीप अवर डेटा सेफ. तर तुमचा जो डेटा असतो पर्सनल डेटा त्याच्यामध्ये इन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन याचं काम कोण करतो? अल्गोरिदम्स करत असतो. तुमचा डेटा सेफ ठेवण्यासाठी किंवा प्रायव्हेट ठेवण्यासाठी, लाईक पासवर्ड प्रोटेक्शन किंवा बँकिंग ट्रान्झॅक्शनमध्ये याचा यूज केला जातो. त्यानंतरचा रोल येतो डिसिजन मेकिंग इन AIML. आता AIML मध्ये पण याचा यूज केला जातो. जसं की मॉडर्न टेक्नॉलॉजीज लाईक आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग याच्यामध्ये एंटायरली डिपेंडंट आणि ऑन अल्गोरिदम्स टू लर्न पॅटर्न्स अँड मेक डिसिजन्स. तर AIML मध्ये काय अल्गोरिदम्सचा यूज कशासाठी केला जातो? तर त्याच्यामधून तुमचा जो डेटा राहतो त्याच्यामधून काही पॅटर्न्स लर्न करण्यासाठी किंवा अल्गोरिदम्समधून काही डिसिजन तर तुम्हाला घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी याचा यूज केला जातो. त्यानंतरचा रोल येतो कम्पेअरिंग सोल्युशन्स. आता मल्टिपल जर प्रॉब्लेम्स असतील आणि त्याच्याजवळ जर तुम्हाला एखाद्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी जर मल्टिपल सोल्युशन्स जर तुम्हाला भेटत असतील तर त्या सोल्युशन्समध्ये पण कोणता बेस्ट आहे तो चूज करण्यासाठी तुम्ही इथे अल्गोरिदम्सचा यूज करत असता. तर अल्गोरिदम काय करतो? कम्पेअर करतो प्रत्येक सोल्युशनला आणि त्याच्यामधून जो सगळ्यात जास्त इफिशियंट असेल तो सिलेक्ट करतो त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी. तर असे सोल्युशन्सला कम्पेअर करण्यासाठी पण अल्गोरिदम्सचा यूज केला जातो. आणि हे सगळे जे रोल आहेत हे सगळे रोल सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत तुमच्या अल्गोरिदमचे जे कॉम्प्युटिंगमध्ये यूज होतात. तर हे सगळे जे आहेत हे तुम्हाला एक्झाममध्ये जर विचारलं तर हे सगळे तुम्हाला 1 बाय 1 एक्सप्लेन करता आले पाहिजे. तर तुम्हाला काय करायचं आहे, थेरी पेपर जर असला तर तुम्हाला फक्त जे हेडिंग्स आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत, ते मेमरी करून ठेवायचे आहेत. तर तुम्ही याच्यासोबत नोट्स पण बनवू शकता, स्मॉल नोट्स तुमच्या ज्या रिमेंबर करण्यासाठी तुम्हाला खूप इझी जाईल. त्यानंतर तुम्हाला जर या नोट्स पाहिजेत असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून तिथे आपला जो गुगल फॉर्म आहे तो तुम्ही भरून तिथे नोट्स घेऊ शकता. तर खूप कमी प्राईसमध्ये तुम्हाला या नोट्स तिथे प्रॉपर प्रोव्हाइड केल्या जातील आणि तुम्ही हेच पॉईंट्स लिहून तिथे जास्तीत जास्त मार्क्स तुमच्या एक्झाममध्ये घेऊ शकता. तर व्हिडिओला कंटिन्यू करूयात. आणि तिसरा जो टॉपिक आहे तुमचा या युनिटचा तो आहे अल्गोरिदम्स ॲज अ टेक्नॉलॉजी. आता अल्गोरिदम्स हा टेक्नॉलॉजीमध्ये काय रोल प्ले करतो आणि याच्याबद्दल आपण इथे बघणार आहोत. तर तुम्ही काय करता, विचार करता की कॉम्प्युटर्स आर गेटिंग फास्टर अँड चीपर एव्हरी इयर. तर तुमचे जे कॉम्प्युटर्स असतात ते फास्ट असतात आणि एव्हरी इयरला ते काय असतात, कमी इथे चीपर असतात. मेमरी इज बेसिकली अनलिमिटेड नाऊ. तर तुम्हाला वाटतं की मेमरी ही बेसिकली अनलिमिटेड झालेली आहे. सो व्हाय डू वी नीड टू स्टडी अल्गोरिदम्स. तर या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहे, तुमचा अल्गोरिदम फास्ट झालेला आहे, चीप झालेला आहे किंवा बेसिकली तुमच्याकडे जी मेमरी आहे ती अनलिमिटेड झालेली आहे. तर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पण तुम्ही अजून अल्गोरिदमचा स्टडी का करत आहे? तर हे जे ॲन्सर आहे हे नो आहे. तर नो म्हणजेच काय की अल्गोरिदम्सचा इथे अजून पण तुम्हाला यूज करावा लागतो. अजून तुम्ही त्याच्यामध्ये काय जास्त तुम्ही तिथे एफर्ट्स घेऊ शकता अल्गोरिदम्सला तिथे अजून मॉडिफाय करण्यासाठी. अँड दिस इज एक्झॅक्टली व्हॉट अल्गोरिदम्स ॲज अ टेक्नॉलॉजी मीन्स. म्हणजेच अल्गोरिदम ॲज अ टेक्नॉलॉजी याचा मिनिंग काय आहे, तर तुम्हाला अजून याच्यामध्ये स्टडी करायचा आहे, अल्गोरिदम्सला अजून फास्ट करायचं आहे, अजून जास्त तिथे मॉडिफाय करायचं आहे. तर तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते अजून जास्त तिथे इफिशियंट वेने तिथे वर्क होतील. जस्ट लाईक अ फास्टर कार्स स्टील नीड गुड रोड्स. तर तुमचे जे कार्स असतात फास्टर तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय असतं की गुड रोड्स तिथे पाहिजेत असतात, ट्रॅफिक रूल्स टू रीच द डेस्टिनेशन इफिशियंटली. तर तुम्हाला डेस्टिनेशनपर्यंत जाण्यासाठी तिथे तुम्हाला ट्रॅफिक रूल्स जे राहतात ते इफिशियंट वेने तुम्हाला पाहिजेत असतात. तर असंच तुम्हाला काय करायचं असतं, तुमचे जे प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व्ह करण्यासाठी तिथे इफिशियंट अल्गोरिदम तिथे पाहिजे असतो. तर याच्यावरती अजून पण तिथे वर्क चालू आहे, स्टडी चालू आहे. तर फास्टर कॉम्प्युटर स्टील नीड गुड अल्गोरिदम्स टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स इफिशियंटली. तर तुमचे ते फास्टर कॉम्प्युटर्स राहतात त्यांना अजून पण चांगले अल्गोरिदम्सची गरज आहे तुमचे जे प्रॉब्लेम्स असतात ते इफिशियंटली सॉल्व्ह करण्यासाठी.
तर हार्डवेअर जे असतं तुमचं अलोन इज नॉट इनफ. तुमचं जे हार्डवेअर आहे ते एकटं कामात नाही पडत तिथं, तर त्याला अल्गोरिदम्स पण लागतं. द लॉजिक अल्गोरिदम्स लागतं, त्याचा लॉजिक लागतो कशासाठी? यू यूज डिसाइड्स हाऊ फास्ट अँड इफिशियंट युअर सोल्युशन इज ॲक्च्युअली. तर तुमचं जे सोल्युशन्स असतं ते अजून फास्ट आणि इफिशियंट कसं होईल हे डिसाईड करण्यासाठी त्याला अल्गोरिदम्सचा पण यूज लागतो. म्हणून तुमचं जे हार्डवेअर आहे आणि तुमचा जो अल्गोरिदम आहे या दोघांना मिळून तिथे काम करायचं असतं तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते इफिशियंटली सॉल्व्ह करण्यासाठी. म्हणून आपल्याला अल्गोरिदम्सचा टेक्नॉलॉजीसोबत यूज करायचा असतो. हाच पॉईंट आपल्याला इथे सांगितलेला आहे. त्याच्यानंतर काय काय मॅटर करतं, व्हाय अल्गोरिदम्स मॅटर ॲज अ टेक्नॉलॉजी म्हणून अल्गोरिदम्स का तुमचा मॅटर करतो, तर याच्याबद्दल तुम्हाला पॉईंट्स वन बाय वन मी इथे सांगणार आहे. तर सगळ्यात पहिला जो पॉईंट येतो तो आहे बेटर अल्गोरिदम सेव्ह टाइम्स. तर तुमचा जितका बेटर अल्गोरिदम असेल तो काय करेल, तितकाच तुमचा टाइम तिथे सेव्ह करेल. इवन विथ इन्फानाइट कॉम्प्युटिंग पॉवर अ बॅड अल्गोरिदम कॅन टेक अनरिझनेबली लॉंग फॉर अ लार्ज इनपुट्स. तर तुमचे जे इथे कॉम्प्युटर राहतं, कॉम्प्युटिंग पॉवर जी राहते ती इवन विथ इन्फानाइट कॉम्प्युटिंग पॉवर. तर तुमचे जे अल्गोरिदम्स राहतात ते बॅड राहतात कशासाठी? लार्ज इनपुटसाठी. तर याच्यामध्ये अजून पण जास्त तिथे वर्किंग चालू आहे तुमच्या टेक्नॉलॉजीसोबत, जे काय करतील तुमच्या अल्गोरिदमला अजून बेटर करतील तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. तर तुमचे जे एक्झाम्पल आहे याचं समजा एक्सपोनेन्शियल टाईम अल्गोरिदम्स. तर हा जो अल्गोरिदम आहे याच्यामध्ये काय होतं, एक्सपोनेन्शियली तो काय करतो टाईमला तिथे जसा जसा तुमचा इनपुट साईज वाढत असते तिथे तिथे तुमचा जो अल्गोरिदम्स असतो तो हार्ड होत असतो. तर याच्यावरती अजून वर्क चालू आहे. तर तुमच्या अल्गोरिदम्सला काय बेटर करण्याचं इथे वर्क चालू आहे. त्यानंतर ग्रोथ रेट मॅटर्स करतो तुमच्या कशासाठी? मॅटर्स मोर दॅन रॉ स्पीड. तर रॉ स्पीडपेक्षा काय करतं, ग्रोथ रेट जो आहे तो इथे मॅटर करतो. ॲज अ इनपुट साईज इन्क्रीजेस. इनपुट साईज जी राहते तुमची यन ती जशी जशी इन्क्रीज करते अ स्लोअर ग्रोविंग अल्गोरिदम्स लाईक तुमचा जो हा अल्गोरिदम आहे समजा ओ त्याची कॉम्प्लेक्सिटी आहे लिनियर अल्गोरिदम. आपण लिनियर सर्च जो राहतो त्याच्यामध्ये हा येतो. तर त्याच्यामध्ये काय करतं, विल ऑलवेज बीट अ फास्टर ग्रोविंग वन लाईक हा जो राहतो याच्यापेक्षा काय करतो त्याला बीट करतो. नो मॅटर हाऊ फास्ट द हार्डवेअर इज. तर हार्डवेअर कोणतं पण असू द्या, किती पण फास्ट असू द्या, पण त्याच्यासाठी काय लागतं, अल्गोरिदम असतो तुमचा, त्याचा ग्रोथ रेट हा मॅटर करतो. जर तुमच्याकडे एक्सपोनेन्शियलवाला जर अल्गोरिदम आला आणि तुमच्याकडे जर लिनियर सर्चवाला जर अल्गोरिदम असला तर त्याच्यामधून पण तुम्हाला कोणता चांगला इफिशियंट तिथे तुम्हाला सोल्युशन देईल हे पण तुम्हाला कम्पेअर करता आलं पाहिजे. त्याचा ग्रोथ रेट जो राहतो तो पण तुम्हाला तिथे समजता आला पाहिजे. तर हे पण मॅटर करतं. त्यानंतर रिसोर्सेस लाईक अ स्टील लिमिटेड इन अ प्रॅक्टिस. तर इवन टुडे मेमरी अँड प्रोसेसिंग पॉवर आर नॉट ट्रुली इन्फानाईट. तर तुमचे जे आज पण आपण जे अल्गोरिदम्स यूज करतो त्याच्यामध्ये मेमरी आणि तुमची जी प्रोसेसिंग पॉवर राहते ती इन्फानाईट नाही आहे. तर तुमच्याकडे तितकी मेमरी नाही आहे. तर तुमचे जे रिसोर्सेस आहेत ते पण इथे मॅटर करतात तुमच्या अल्गोरिदम्समध्ये. इफिशियंट अल्गोरिदम्स रिड्यूस कॉस्ट, एनर्जी अँड हार्डवेअर रिक्वायरमेंट्स. तर तुमचे इफिशियंट अल्गोरिदम काय करतात इथे रिड्यूस करतात तुमच्या कॉस्टला, एनर्जीला आणि हार्डवेअर रिक्वायरमेंट्सला. पण ते काय करतात, ते काय करू नाही शकत. तिथे तुमची जी मेमरी आहे ती तिथे अनलिमिटेड नाही आहे तुमच्याकडे आणि प्रोसेसिंग पॉवर पण अनलिमिटेड नाही आहे. तर या गोष्टी पण तिथे काय करतात तुमच्या मॅटर करतात तुमच्या ॲज अ टेक्नॉलॉजी अल्गोरिदम्समध्ये. त्यानंतरचा जो पॉईंट येतो तो आहे अल्गोरिदम्स इनेबल न्यू टेक्नॉलॉजीज. तर ॲडव्हान्स फील्ड लाईक AI झालं किंवा क्रिप्टोग्राफी झालं अँड बिग डेटा ॲनालिटिक्स झालं ओनली वर्क्स बिकॉज ऑफ अ इफिशियंट अल्गोरिदम्स. तर याच्यामध्ये इफिशियंट अल्गोरिदम्सचा यूज केला जातो म्हणून या गोष्टी काय होतात, सिम्पल जातात आपल्याला शिकण्यासाठी. जसं की AI झालं, क्रिप्टोग्राफी झालं किंवा बिग डेटा ॲनालिटिक्स झालं. तर नॉट बिकॉज ऑफ हार्डवेअर अलोन. तर याच्यामध्ये फक्त हार्डवेअरचा जर यूज केला तर या गोष्टी खूप हार्ड जातात. म्हणून आपण काय करतो, इफिशियंट अल्गोरिदम्सचा याच्यामध्ये यूज करतो न्यू टेक्नॉलॉजीजमध्ये. त्यानंतर कॉस्ट इफेक्टिव्हनेस. आता याच्यामध्ये काय येतं की गुड अल्गोरिदम्स काय करतात, रिड्यूस करतात तुमच्या एक्सपेन्सिव्ह हार्डवेअर अपग्रेडची किंवा सेव्हिंग मनी फॉर अ कंपनीज. तर कंपनीजमध्ये मनी सेव्ह करण्यासाठी पण हे खूप इफेक्टिव्ह आहेत. तर खूप सारी कॉस्ट जी आहे ती इथे तुमच्या अल्गोरिदम्सचा यूज केल्याने तिथे काय होत असते, सेव्ह होत असते. त्यानंतर येतं स्केलेबिलिटी. आता स्केलेबिलिटी म्हणजेच काय, अल्गोरिदम्स दॅट वर्क्स इफिशियंटली फॉर अ स्मॉल इनपुट्स मे कम्प्लिटली फेल.
आता तुमचा जो अल्गोरिदम आहे तो स्केलेबल पाहिजे तिथं. फॉर समजा अल्गोरिदम्स दॅट वर्क इफिशियंटली फॉर स्मॉल इनपुट्स. जर तुमचा जो अल्गोरिदम असतो तो स्मॉल इनपुट्ससाठी काय करतो, इफिशियंटली वर्क करत असतो, पण मे कम्प्लिटली फेल फॉर अ लार्ज स्केल इनपुट. जेव्हा तुम्ही लार्ज स्केलचे इनपुट देत असता तेव्हा तुमचा जो अल्गोरिदम्स असतो तो फेल पण होऊ शकतो. इफ नॉट डिझाईन वेल, तर तो जेव्हा तुम्ही वेल डिझाईन नसता करत तेव्हा तो काय होत असतो, कम्प्लिटली फेल पण होऊ शकतो तुमच्या लार्ज इनपुटसाठी. तर हे पण तुम्हाला कळलं पाहिजे की तुमचा जो अल्गोरिदम्स आहे तो काय असला पाहिजे, स्केलेबल असला पाहिजे. जेवढे जास्त तुम्ही तिथे इनपुट देताल तेवढं जास्त तो काय झाला पाहिजे, इफिशियंट वर्क केलं पाहिजे त्यानं. तर तुमचा अल्गोरिदम जो आहे तो काय झाला पाहिजे, तिथे टेक्नॉलॉजीसोबत इफिशियंट झाला पाहिजे. तर अशाच प्रकारे तुम्हाला काय माहिती पाहिजे, जो अल्गोरिदम आहे तो आणि हार्डवेअर या दोघांचा मिळून काय करत असतो आपण, तिथे नव्या नव्या टेक्नॉलॉजीजचा यूज करत असतो. रिअल इनोव्हेशन तिथे आपण यूज करत असतो. टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स व्हेन बोथ गुड हार्डवेअर अँड गुड अल्गोरिदम्स वर्क टुगेदर. तर तुमच्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या ॲडव्हान्स कधी होतील, जेव्हा तुमचा हार्डवेअर आणि तुमचे जे अल्गोरिदम्स असतील ते दोघं पण बेटर असतील, तेव्हा तुमचं काय होईल, तिथे प्रॉपरली तुमचे जे अल्गोरिदम्स असतील ते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीसोबत वर्क करतील. नॉट अ हार्डवेअर अलोन, म्हणजे एकटं हार्डवेअर तिथे या गोष्टी सगळ्या करू नाही शकणार, हँडल नाही करू शकणार. तर या सगळ्या पॉईंट्सचा तुम्हाला चांगल्या प्रकारे तिथं लक्षात ठेवायचं आहे की टेक्नॉलॉजीजमध्ये अल्गोरिदम्सचा चांगला यूज होऊ शकतो. तर यावरती कोणकोणते क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात, तर हे सगळे क्वेश्चन्स इथे विचारले जाऊ शकतात, जसं की इथे तुम्ही बघू शकता. आणि हे जे तुमचे क्वेश्चन्स आहेत हे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतरचा या युनिटचा टॉपिक येतो इव्होल्युशन ऑफ अल्गोरिदम्स. तर स्टेप बाय स्टेप मेथडमध्ये तुमचं जे अल्गोरिदम्स असते हे कसं बिल्ड झालेलं आहे, याची हिस्ट्री कुठून आलेली आहे, तर हे सगळं जे आहेत हे थाउजंड्स ऑफ इयर्सपासून चालत आलेलं आहे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. तर याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. कॉम्प्युटर्स केम मच लेटर. तर तुमचे जे कॉम्प्युटर्स आहेत ते अल्गोरिदम्सच्या नंतर आलेले आहेत, म्हणजेच अल्गोरिदम तुमचं कॉम्प्युटरच्या आधी तिथे आलेलं आहे खूप वर्षापासून. तर कॉम्प्युटर सायन्स सिम्पली अडॉप्टेड दिस मेथड्स अँड मेड देम मोर सिस्टमॅटिक. तर तुमचं जेव्हा कॉम्प्युटर सायन्स आलं त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, या मेथड्सला अडॉप्ट केलं आणि सिस्टमॅटिक बनवलेलं आहे तुमच्या कॉम्प्युटर सायन्सला या अल्गोरिदम्सचा यूज करून. सिम्पलमध्ये बघायचं झालं तर द इव्होल्युशन ऑफ अल्गोरिदम्स मीन्स हाऊ अल्गोरिदम्स डेव्हलप ओव्हर अ टाईम. म्हणजेच टाईमच्या रिलेटेड तुमचे जे अल्गोरिदम्स आहेत ते कसे डेव्हलप झालेले आहेत, यालाच आपण इव्होल्युशन ऑफ अल्गोरिदम्स असं बोलतो. फ्रॉम कधीपासून, तर फ्रॉम सिम्पल मॅथमॅटिकल प्रोसिजर्सपासून, जे ॲन्शियंटपासून टाईमपासून आपल्याकडे आहेत, टू ॲडव्हान्स अल्गोरिदम्स यूज इन मॉडर्न कॉम्प्युटर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. तर आताच्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, आतापर्यंत ज्या ॲन्शियंटपासून तुमचे जे सिम्पल मॅथमॅटिकल प्रोसिजर्स राहतात तेव्हापासून तर आतापर्यंत काय काय झालेलं आहे हे आपलं इव्होल्युशन्स ऑफ अल्गोरिदम आपल्याला सांगतं. तर त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत ते पण बघून घेऊयात. तर तुमच्या अल्गोरिदमची हिस्ट्री आपण बघत आहोत. तर सगळ्यात पहिले काय झालं होतं, एन्शियंट ओरिजिन्स आले होतं. तर याच्यामध्ये पीपल इन एन्शियंट सिव्हिलायझेशन्स लाईक इजिप्त तुमचं झालं, बेबीलँड झालं, त्या किंवा इंडिया झालं. तर हे काय करत होते, यूज करत होते स्टेप बाय स्टेप मेथड्स टू सॉल्व मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स. तर मॅथमॅटिकल प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी हे काय करत होते, तिथे वर्क करत होते. तर स्टेप बाय स्टेप कसं तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे याच्याबद्दल ते काय करत होते, बघत होते. दिस मेथड्स वेअर द अर्लिएस्ट फॉर्म ऑफ अल्गोरिदम्स. आणि त्यालाच काय बोलत होतो, अल्गोरिदम असं त्यांना माहिती झालं होतं. इवन थ्रो द वर्ड अल्गोरिदम डिज नॉट एक्झिस्ट. तर त्या काळात त्यांना माहिती नव्हतं की अल्गोरिदम्सच राहतं, पण ते काय करत होते, स्टेप बाय स्टेप ते प्रॉब्लेम सॉल्व करत होते. तर ओरिजिन ऑफ अ वर्ड अल्गोरिदम्स हा वर्ड कुठून आला आहे, तर याच्याबद्दल आपण दुसऱ्या पॉईंटमध्ये इथे बघत आहोत. द वर्ड अल्गोरिदम्स कम्स फ्रॉम अ नेम ऑफ 9th सेंचुरी पर्शियन मॅथमॅटिशियन होता एक, त्यांनी हा वर्ड तिथे ओरिजिन या वर्डचा केलेला आहे. तर त्यांचं नाव होतं AI. हे खूप हार्ड आहे. तर हे नाव होतं त्या मॅथमॅटिशियनचं आणि त्यांनी काय केलं होतं, हिज सिस्टमॅटिक मेथड्स जी होती फॉर सॉल्विंग मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स. तर मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स सॉल्व करण्यासाठी ज्या मेथड्स होतात त्यांचं फाउंडेशन ऑफ अ मॉडर्न कॉन्सेप्ट ऑफ अल्गोरिदम्स. तर हा जो वर्ड आहे हा यांनी काढलेला होता. त्यानंतर आला तुमचा युक्लिड अल्गोरिदम. तर याच्यामध्ये काय झालं, तुमचा जो ग्रीक मॅथमॅटिशियन होता त्याचं नाव होतं
युक्लिड, तर त्यांनी काय केलं होतं, डेव्हलप केलं होतं तुमच्या अल्गोरिदमला टू फाइंड अ ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. तर हा पहिला जो प्रॉब्लेम होता तुमचा, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर ऑफ 2 नंबर्स, तर याला डेव्हलप केलं होतं आणि हा अल्गोरिदम यांनी फाइंड केला होता. इट इज वन ऑफ द ओल्डेस्ट अँड मोस्ट इफिशियंट अल्गोरिदम्स अँड स्टील थॉट टुडे. तर याचा विचार आजपर्यंत पण केला जातो. हा सगळ्यात ओल्डेस्ट आणि इफिशियंट अल्गोरिदम होता. त्यानंतर काय झालं होतं, फॉर्मलायझेशन झालं होतं तुमच्या मॅथमॅटिक्समध्ये. जसा जसा तुमचा म्हणजे तिथे होत गेला, त्यानंतर काय झालं, मॅथमॅटिशियन्स डेव्हलप फॉर अ मोर स्ट्रक्चर अँड सिस्टमॅटिक मेथड्स फॉर सॉल्विंग इक्वेशन्स. तर इक्वेशन्स सॉल्व करण्यासाठी तिथे अजून त्यांनी स्ट्रक्चरमध्ये तिथे डेव्हलप केलं तुमच्या प्रॉब्लेमला किंवा अल्गोरिदमला, सिस्टमॅटिक तिथे तुमच्या मेथड्सला बनवलं कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी आणि तुमचे इक्वेशन्स सॉल्व करण्यासाठी. दिस मेड्स अल्गोरिदम मोर ऑर्गनाइज अँड इझियर टू अंडरस्टँड अँड अप्लाय. तर त्यांनी काय केलं, अल्गोरिदम्सला अजून जास्त ऑर्गनाइज केलं आणि समजण्यासाठी, अंडरस्टँड करण्यासाठी अजून इझी केलं आणि अप्लाय करण्यासाठी पण इझी केलं. तर याच्यामध्ये तुमचे जे अल्गोरिदम्स आहेत ते इझी केले गेले. त्यानंतर आलं तुमचं ॲलन ट्युरिंग कॉन्ट्रीब्युशन. तर हे झालं 1930मध्ये. तर याच्यामध्ये काय झालं, तुमचं जे ॲलन ट्युरिंग होते त्यांनी काय केलं, ट्युरिंग मशीनचा इंट्रोड्यूस केलं. त्यानंतर विच गेव मॅथमॅटिकल डेफिनेशन ऑफ ॲन व्हॉट ॲन अल्गोरिदम इज. तर अल्गोरिदमची जी मॅथमॅटिकल डेफिनेशन होती ही यांनी आपल्याला दिली आहे. हिज वर्क्स बिकम द फाउंडेशन ऑफ मॉडर्न कॉम्प्युटर सायन्स अँड अल्गोरिदम थेअरी. तर यांनी काय दिलं, फाउंडेशन दिलं हे मॉडर्न कॉम्प्युटर सायन्सचं आणि अल्गोरिदम थेअरीचं. तर यांनी याच्यावरती वर्क केलं होतं. त्यानंतरच्या काळात काय झालं, राईज ऑफ कॉम्प्युटर सायन्स. तर कॉम्प्युटर सायन्समध्ये अजून जास्त तिथे इन्व्हेन्शन होत गेले. कधीपासून, 1940 पासून तर 1950 पर्यंत. विथ द इन्व्हेन्शन ऑफ कॉम्प्युटर्स अल्गोरिदम्स चेंज फ्रॉम प्रॉपर पेपर बेस प्रोड्युसेस टू इन्स्ट्रक्शन. तर याच्या आधी काय होते, तुमचे जे अल्गोरिदम्स असतात हे काय होते, पेपर बेस होते. तर या काळात काय झालं, तुमच्या कॉम्प्युटर्सचं इन्व्हेन्शन झालं. त्याच्यासोबतच कॉम्प्युटर्समध्ये इन्स्ट्रक्शन देत होतो आपण कशासाठी, एक्झिक्यूट करण्यासाठी. दिस अलाउड्स प्रॉब्लेम्स टू बी सॉल्व मच फास्टर अँड मोर ॲक्युरेटली. तर तुमचे जे प्रॉब्लेम्स होते ते कशा सॉल्व होत होते, फास्टर आणि ॲक्युरेटली तिथे सॉल्व होत होते. तर अशा प्रकारे 1940 ते 1950 पर्यंत डेव्हलपमेंट झालं. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ अल्गोरिदम डिझाईन टेक्नॉलॉजीज. तर 1960 पासून वरती काय काय झालं आहे त्याच्याबद्दल हे सांगतं. कॉम्प्युटर सायंटिस्ट जे होते त्यांनी काय केलं, डेव्हलप केलं इफिशियंट टेक्निक्स सच ॲज डिवाइड अँड कॉन्कर रूल जो आहे तो डेव्हलप केला. त्याच्यानंतर ग्रीडी मेथड आली तुमची, डायनॅमिक प्रोग्रामिंग आली. तर या सगळ्या ज्या टेक्निक्स होत्या या डेव्हलप केल्या तुमच्या कॉम्प्युटर सायंटिस्टनं 1960 नंतर. त्यानंतर दिस टेक्निक्स मेड इट पॉसिबल टू सॉल्व कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम क्विकली अँड इफिशियंटली. तर तुमचे जे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स राहतात ते क्विकली आणि इफिशियंटली कसे सॉल्व केले याच्याबद्दल या टेक्निक्स होत्या. त्यानंतर मॉडर्न एरा आला आणि आजपर्यंत तोच एरा चालू आहे. टुडे अल्गोरिदम्स आर यूज इन टेक्नॉलॉजीज लाईक, कोणकोणत्या टेक्नॉलॉजीजमध्ये अल्गोरिदम्सचा यूज केला जातो आजपर्यंत, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, बिग डेटा, क्रिप्टोग्राफी, सर्च इंजिन्स. तर अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजमध्ये याचा यूज केला जातो अल्गोरिदम्सचा आणि याच्यावरती अजून पण तिथे वर्क चालू आहे. तर मॉडर्न अल्गोरिदम्स आर कंटिन्युअसली प्रूव्हिंग टू प्रोव्हाइड फास्टर, स्मार्टर अँड मोर ॲक्युरेट सोल्युशन्स. तर अशा प्रकारे आपल्याला फास्ट सोल्युशन, स्मार्टली तिथे डिसिजन घेणं किंवा मोर ॲक्युरेट सोल्युशन्स काढणं या सगळ्यांचा मॉडर्न अल्गोरिदममध्ये म्हणजेच मॉडर्न अल्गोरिदम्सचा यूज केला जातो अशा प्रकारे तिथे प्रॉब्लेम्सला सॉल्व करण्यासाठी. तर टोटल या 8 जे आहे हे पॉईंट्स आहेत जे तुम्हाला हिस्ट्रीमध्ये, इव्होल्युशनमध्ये तिथे लिहायचे असतात. तर 1 बाय 1 मी इथे तुम्हाला प्रॉपर दिलेले आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट येतो या युनिटचा म्हणजेच डिझाईन ऑफ ॲन अल्गोरिदम. तर आता ॲक्च्युअलमध्ये आपला जो टॉपिक आहे, आपला जो युनिट आहे तो चालू होत आहे, डिझाईन ऑफ ॲन अल्गोरिदम्स. तर याच्यामध्ये आपण एकदा बघून घेऊयात काय आहे. बिफोर रायटिंग ॲन अल्गोरिदम वी मस्ट फर्स्ट प्लॅन हाऊ टू सॉल्व द प्रॉब्लेम. अल्गोरिदम राईट करण्याच्या आधी तुम्हाला काय लागतो, प्रॉब्लेमला सॉल्व करण्याचा एक प्लॅन पाहिजे तुमच्याकडे, की तुम्ही एका प्रॉब्लेमला कसं सॉल्व करता. त्याचा जेव्हा तुमच्याकडे प्लॅन होईल त्याच्यानंतर तुम्ही अल्गोरिदमला तिथे राईट करता. जस्ट लाईक कशासारखं, तुमचा जो पण एखादा हाऊस बिल्डिंग करायचा असेल तुम्हाला समजा, तर तिथे तुम्हाला सगळ्यात आधी काय लागतं, प्रिपेअर्स
घरातलं काय प्रिपेअर करावं लागतं, तुमच्या घराचं ब्ल्यूप्रिंट. तसंच तुम्हाला अल्गोरिदममध्ये काय करावं लागतं, प्लॅन करावं लागतं अल्गोरिदम्सचा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. अ प्रोग्रामर फर्स्ट डिझाईन्स द अल्गोरिदम बिफोर रायटिंग द कोड. ॲक्च्युअल कोड लिहायच्या आधी काय करावं लागतं, अल्गोरिदमला फर्स्ट डिझाईन करावं लागतं तुमच्या प्रोग्रामरला. त्याच्यानंतरच तुम्ही अल्गोरिदमला तिथे प्रोग्राममध्ये काय करत असता, कोड करत असता आणि तुमच्या सोल्युशनला इम्प्लिमेंट करत असता. इन अ सिम्पल वर्ड बघायचं झालं तर अल्गोरिदम डिझाईन काय आहे, एक प्रोसेस आहे ऑफ प्लॅनिंग अँड क्रिएटिंग अ स्टेप बाय स्टेप सोल्युशन टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम करेक्टली अँड इफिशियंटली बिफोर रायटिंग द प्रोग्राम. तर प्रोग्राम राईट करण्याच्या आधी तुम्ही काय करत असता, तुमच्या जे प्रोसेस असते स्टेप बाय स्टेप एखाद्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्याची, त्याची प्लॅनिंग करता आणि स्टेप बाय स्टेप त्याला कसं सॉल्व्ह करायचं ते क्रिएट करत असता. आणि त्याच्याने काय होईल, तुमचा जो प्रोग्राम असेल, तुमचा जो प्रॉब्लेम असेल तो करेक्टली आणि इफिशियंटली तिथे सॉल्व्ह होईल. तर यालाच आपण काय करत असतो, अल्गोरिदम डिझाईन असं बोलतो. तर याच्यामध्ये काय असतं, तुमच्या अल्गोरिदम डिझाईनमध्ये सगळ्यात पहिले करेक्ट असला पाहिजे तुमचा जो अल्गोरिदम आहे तो. त्याच्यानुसार तुम्हाला सगळी प्लॅनिंग करायची आहे, करेक्ट असला पाहिजे. त्यानंतर समजायला इझी असला पाहिजे, त्यानंतर इम्प्लिमेंट करायला इफिशियंट असला पाहिजे आणि इझी टू कन्वर्ट इंटू अ प्रोग्राममध्ये कन्वर्ट करण्यासाठी इझी असला पाहिजे. तर या गोष्टींचा विचार करून तिथं तुम्हाला प्लॅनिंग करावं लागते आणि स्टेप बाय स्टेप तिथे सोल्युशन क्रिएट करावं लागतं. त्यानंतर तुम्ही काय करता, प्रोग्राम तिथे राईट करत असता, तुमचा जो कोड असता तो राईट करत असता, त्याच्यानंतर तुम्ही एक्झिक्यूट करता प्रोग्रामला. तर अल्गोरिदमची डिझाईन तुम्हाला सगळ्यात आधी तिथे प्रिपेअर करावं लागते इम्प्लिमेंट करायच्या आधी, कोड लिहायच्या आधी. तर याच्यामध्ये स्टेप्स असतात, कोणकोणत्या स्टेप्स असतात तुमच्या अल्गोरिदम डिझाईनच्या, तर त्या आपण वन बाय वन इथे डिस्कस करणार आहोत. तर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतात की कोणकोणत्या स्टेप्स आहेत त्या एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ती आहे अंडरस्टँड द प्रॉब्लेम. तुमचा जो पण प्रॉब्लेम असेल तो काय करायचा आहे, तुम्हाला फर्स्टली रीड करायचा आहे प्रॉब्लेम केअरफुली अँड अंडरस्टँड करायचं आहे व्हॉट नीड्स टू बी सॉल्व्ह. तर तुम्हाला काय सॉल्व्ह करायचं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला अंडरस्टँडिंग पाहिजे आणि तुमचा प्रॉब्लेम एकदम केअरफुली तुम्हाला रीड करायचा आहे. तर ही सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ती तुम्हाला करायची आहे. आयडेंटिफाय द गिवन इन्फॉर्मेशन. तुम्हाला इनपुट्स जे आहेत ते बरोबर आयडेंटिफाय करायचे आहेत. त्यानंतर द एक्सपेक्टेड रिझल्ट काय राहील, आउटपुट काय राहील आपल्या प्रोग्रामचा, त्याच्याबद्दल तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. हा आयडिया क्लिअर झाल्यानंतर अ क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ द प्रॉब्लेम हेल्प्स इन अ डिझाईन द करेक्ट अल्गोरिदम. तर प्रॉब्लेमला अंडरस्टँड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तिथे डिझाईन करायचं आहे तुमच्या करेक्ट अल्गोरिदमला. तर तो प्रॉब्लेम त्याच्यानंतरच सॉल्व्ह होईल तुमचा. करेक्ट अल्गोरिदम जेवढा असेल तुमचा तेवढंच तुम्हाला प्रॉपर सोल्युशन तिथे भेटेल. तर सगळ्यात पहिले म्हणजेच प्रॉब्लेमला अंडरस्टँड करायचं आहे एकदम केअरफुली. त्यानंतर काय करायचं आहे, स्टेप नंबर 2 मध्ये तुम्हाला डिसाईड करायचं आहे इनपुट आणि आउटपुट रिक्वायरमेंट्स. तर क्लिअरली डिफाईन करायचं आहे व्हॉट डेटा द अल्गोरिदम विल रिसीव्ह ॲज अ इनपुट. तर तुमचा इनपुटमध्ये कोणता डेटा ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला भेटणार आहे हे क्लिअरली तुम्हाला डिफाईन करायचं आहे. ऑल्सो डिसाईड द रिझल्ट द अल्गोरिदम शुड प्रोड्यूस ॲज अ आउटपुट. तर तुमचा अल्गोरिदम्स तुम्हाला काय आउटपुट देणार आहे, काय आउटपुट प्रोड्यूस करून देणार आहे ॲज अ रिझल्ट, ते पण तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये तिथे डिसाईड करायचं असतं. तर इनपुट आणि आउटपुटमध्ये तुम्हाला काय काय डिसाईड करायचं आहे ते या सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला करायचं आहे. दिस मेक्स द सोल्युशन क्लिअर अँड अवॉइड कन्फ्युजन. तर याच्यामध्ये कोणतंही कन्फ्युजन नसलं पाहिजे आणि तुमचं जे सोल्युशन आहे ते क्लिअर तुम्हाला भेटेल. म्हणून तुम्हाला या दोघांचं डिसाईड करायचं आहे प्रॉपरली. त्यानंतर तिसरी जी स्टेप आहे इनपुट आणि आउटपुट रिक्वायरमेंट नंतर ती आहे चूज अ डिझाईन अप्रोच. आता तुम्हाला इथे स्ट्रॅटेजी प्रॉपर तिथे चूज करायची आहे तुमचं जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी. तर याच्यामध्ये खूप सारे अल्गोरिदम्स येतात, टेक्निक्स येतात ज्याचा यूज करतो आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. तर तुम्हाला ते सिलेक्ट करता आलं पाहिजे द मोस्ट सुटेबल टेक्निक टू सॉल्व्ह तुमचा प्रॉब्लेम इफिशियंटली. तर तुमचा प्रॉब्लेम हा इफिशियंटली कसा सॉल्व्ह झाला पाहिजे त्याच्या ज्या टेक्निक्स राहतात त्याच्यामधून तुम्हाला कोणती जास्त बेस्ट टेक्निक राहील तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ते तुम्हाला इथे चूज करता आलं पाहिजे डिझाईन अप्रोचला. कॉमन अप्रोचेस लाईक इन्क्लूड ब्रूट फोर्स झालं, कॉन्कर अँड डिवाइड झालं, डिवाइड अँड कॉन्कर, त्यानंतर ग्रीडी सर्च झालं किंवा डायनॅमिक प्रोग्रामिंग झालं. हे काय आहेत, कॉमन अप्रोचेस आहेत जे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. चूजिंग द राईट स्ट्रॅटेजी इम्प्रूव्ज द अल्गोरिदम्स परफॉर्मन्स. जेवढी चांगली तुम्ही स्ट्रॅटेजी तिथे, जेवढी चांगली टेक्नॉलॉजी टेक्निक तुम्ही यूज कराल तुमच्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी, तेवढंच अल्गोरिदम तुमचा जास्त परफॉर्मन्स तुम्हाला देईल. त्यानंतर काय केलं जातं, स्ट्रॅटेजी चूज केल्यानंतर तुम्हाला काय केलं जातं, डेव्हलप द अल्गोरिदम. आता ॲक्च्युअलमध्ये तुमचा जो अल्गोरिदम आहे त्याच्या स्टेप्स तुम्हाला इथे लिहायच्या आहेत.
राईट द सोल्युशन ॲज अ क्लिअर स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन. तर अल्गोरिदममध्ये आपण काय करत असतो, स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देत असतो तुमच्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी. तर हे तुमचं क्लिअर तुम्हाला माहिती पाहिजे. इच स्टेप शुड बी सिम्पल, लॉजिकल अँड इझी टू अंडरस्टँड. प्रत्येक जी स्टेप असते तुमच्या अल्गोरिदमची ती सिम्पल असली पाहिजे, लॉजिकल असली पाहिजे आणि अंडरस्टँड करण्यासाठी इझी गेली पाहिजे प्रोग्रामरला किंवा दुसऱ्या एखादा जो असेल त्याला. द अल्गोरिदम शुड सॉल्व द प्रॉब्लेम करेक्टली फ्रॉम द स्टार्ट टू फिनिश. तर स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत तुमचा जो प्रॉब्लेम असतो तो करेक्टली सॉल्व झाला पाहिजे. याच्याबद्दल तुमचा जो अल्गोरिदम्स आहेत या अल्गोरिदमच्या स्टेप्स तुमच्या असल्या पाहिजे. तर हे झाले प्रॉपर 4 स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे. सगळ्यात पहिले अंडरस्टँड, त्यानंतर इनपुट आउटपुट तुम्हाला डिसाईड करायचं आहे, त्यानंतर स्ट्रॅटजी बरोबर टेक्निक तिथे यूज करायची आहे आणि तुमचा अल्गोरिदम तिथे राईट करायचा आहे, डेव्हलप करायचा आहे. त्यानंतर काय केलं जातं, त्यानंतर प्रूव्ह करायचं आहे तुमचा अल्गोरिदम जो आहे तो करेक्ट आहे का नाही. तर प्रूव्ह करेक्टनेस ऑफ अ अल्गोरिदम. चेक वेदर द अल्गोरिदम गिव्स द करेक्ट आउटपुट फॉर ऑल व्हॅलिड इनपुट्स. जेव्हा तुम्ही ऑल व्हॅलिड इनपुट्स तिथे देतात तेव्हा तुमचा अल्गोरिदम जो आहे तो तुम्हाला करेक्ट आउटपुट देत आहे का प्रोड्यूस करून हे तुम्हाला चेक करायचं आहे. म्हणजेच तुमच्या अल्गोरिदमची करेक्टनेस तिथे तुम्हाला चेक करायची आहे. दिस इन्श्युअर्स दॅट द अल्गोरिदम वर्क्स करेक्टली इन एव्हरी सिच्युएशन. प्रत्येक सिच्युएशनमध्ये तुमचा जो अल्गोरिदम्स आहे तो तुम्हाला करेक्टली वर्क केलं पाहिजे. हे इन्श्युअर करण्यासाठी तुम्हाला हे जे आहे करेक्टनेस तुमच्या अल्गोरिदमचं ते प्रूव्ह करायचं आहे. मेथड्स लाईक लूप इनव्हॅरियंट आणि मॅथमॅटिकल इंडक्शन कॅन बी यूज फॉर अ व्हेरिफिकेशन. तर या ज्या मेथड्स आहेत तुमच्या लाईक लूप इनव्हॅरियंट आणि मॅथमॅटिकल इंडक्शन या मेथड्सचा तिथे यूज केला जातो तुमच्या अल्गोरिदम्सचा करेक्टनेस व्हेरीफाय करण्यासाठी. तर या ज्या मेथड्स आहेत या डिटेलमध्ये आपण पुढे बघणार आहोत. तर हा झाला 5वा. याच्यामध्ये तुम्हाला अल्गोरिदमची करेक्टनेस तिथे बघायची आहे. त्यानंतर ॲनालाइज द अल्गोरिदम. आता तुम्हाला इफिशियंटली चेक करायचं आहे तुमचा अल्गोरिदमला. मेजर द टाईम अँड मेमरी रिक्वायर्स बाय द अल्गोरिदम. अल्गोरिदमला किती टाईम लागेल आणि मेमरी लागेल हे तुम्हाला तिथे चेक करायचं आहे. इफिशियन्सी तुम्हाला तिथे चेक करायची आहे तुमच्या अल्गोरिदमची. तर या स्टेपमध्ये तुम्हाला दिस इज अ डन युजिंग टाईम कॉम्प्लेक्सिटी अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी ॲनालिसिस. तर हे कशा थ्रू डन होतं, तर टाईम कॉम्प्लेक्सिटी म्हणजेच तुमच्या प्रोग्रामला किती टाईम लागेल तिथे कमी टायमात तुमचा अल्गोरिदम तिथे वर्क झाला पाहिजे. आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी तुमच्या अल्गोरिदमला तिथं कमी मेमरी लागली पाहिजे, कमी स्पेस लागली पाहिजे. तर या टाईम कॉम्प्लेक्सिटी आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी याचं ॲनालाइज करून तिथे तुमच्या अल्गोरिदमची इफिशियन्सी तिथे ॲनालाइज केली जाते. तर हे तुम्हाला 6व्या स्टेपमध्ये इथे करायचं आहे. अ गुड अल्गोरिदम शुड बी फास्ट अँड यूज मिनिमम रिसोर्सेस. तर तुमचा जो अल्गोरिदम आहे हा गुड असला पाहिजे, त्याच्यामध्ये फास्ट वर्क झालं पाहिजे आणि कमीत कमी रिसोर्सेस तुमच्या अल्गोरिदमला लागले पाहिजे. हे तुम्हाला ॲनालाइज करायचं आहे 6व्या स्टेपमध्ये. त्यानंतर 7व्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या अल्गोरिदमला कोड करायचा आहे. तुमचा जो पण अल्गोरिदम डिझाईन केलेला असेल तुम्हाला त्याला कन्वर्ट करायचं आहे प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये, जसं की सी झाली, त्यानंतर जावा झाली किंवा पायथन झाली. तर अशा लँग्वेजेसमध्ये तुम्हाला तुमचा जो पण अल्गोरिदम डिझाईन केलेला असेल त्याला कन्वर्ट करायचं आहे. द लॉजिक ऑफ अ अल्गोरिदम रिमेन्स द सेम. तुमच्या अल्गोरिदमचं लॉजिक जे आहे ते सेम असलं पाहिजे कोणती पण प्रोग्रामिंग लँग्वेजेस असो. ओनली द प्रोग्रामिंग सिंटॅक्स चेंजेस. फक्त तुमच्या अल्गोरिदम्सच्या प्रोग्रामिंगच्या लँग्वेजच्या अकॉर्डिंग तिथे सिंटॅक्स चेंज होईल, पण लॉजिक सेम असलं पाहिजे. दिस स्टेप्स क्रिएट्स द एक्झिक्युटेबल प्रोग्राम. तर हे काय करेल, तुमच्या प्रोग्रामला चांगलं एक्झिक्यूट झालं पाहिजे अशा स्टेप्स तुम्हाला क्रिएट करायच्या आहे. तर तुम्हाला अल्गोरिदमला ॲक्च्युअलमध्ये कोड करायचा आहे. आता कोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 8व्या स्टेपमध्ये तिथे टेस्ट आणि डिबग करायचं आहे, तुमच्या प्रोग्रामला रन करायचं आहे. तर रन द प्रोग्राम युजिंग डिफरंट टेस्ट केसेस टू व्हेरीफाय इट्स करेक्टनेस. तर तुम्हाला वेगवेगळे इनपुट किंवा टेस्ट केस जे राहतात त्याच्यावरती तुम्हाला अल्गोरिदम तुमचा जो प्रोग्राम आहे त्याला रन करायचा आहे वेगवेगळे इनपुट देऊन. आणि त्याच्यामध्ये तुमचा जो अल्गोरिदम आहे तो करेक्टली वर्क होत आहे का नाही त्याला काय करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे. चेक बोथ नॉर्मल अँड स्पेशल एजेस केस टू फाइंड द एरर्स. तर तुमच्या अल्गोरिदम्समध्ये काही एरर्स आहेत का नाही ते फाइंड करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक जे नॉर्मल किंवा स्पेशल इनपुट असेल ते सगळे तुम्हाला इथे द्यायचे आहेत. इफ एनी बग्स आर फाउंड फिक्स देम थ्रू द डिबगिंग. तर एखादा जर एरर किंवा बग्स फाउंड झाले तुमच्या अल्गोरिदम्समध्ये किंवा प्रोग्राममध्ये तर ते तुम्हाला डिबगिंग थ्रू काय करायचे आहेत, फिक्स करायचे आहेत. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, 8व्या स्टेपमध्ये टेस्ट करायचं आहे तुमच्या अल्गोरिदमला आणि त्यानंतर काय करायचं आहे, डिबग करायचं आहे. त्याच्यामधले एरर्स तुम्हाला फिक्स करायचे आहेत. त्याच्यानंतर ऑप्टिमाइज इफ नीडेड. जर तुम्हाला याच्यामध्ये अजून काही इम्प्रूव्ह करायचं असेल तर ते तुम्ही 9व्या स्टेपमध्ये करू शकता.
इफ द अल्गोरिदम इज अ स्लो ऑर युजेस टू मच मेमरी, जर तुमचा अल्गोरिदम स्लो वर्क करत असेल किंवा जास्तीत जास्त तिथे मेमरी जर घेत असेल, इम्प्रूव्ह इट्स इफिशियन्सी, तर तुम्हाला काय करायचं आहे, इफिशियन्सी तिथे इम्प्रूव्ह करायची आहे ऑप्टिमायझेशनमध्ये. तर ऑप्टिमायझेशन रिड्युसेस द तुमचा एक्झिक्युशन टाईम जो राहतो तो काय करतो, रिड्यूस करतो, आणि रिसोर्स युजेस जो राहतो तुमचा, जसं की मेमरी कमी यूज झाली पाहिजे असे जे चेंजेस राहतो तो करेक्ट करत राहतो. द गोल इज टू मेक द अल्गोरिदम फास्टर अँड मोर इफिशियंट, तर तुमचं गोल काय असलं पाहिजे, अल्गोरिदम्सला जास्त फास्ट चालला पाहिजे आणि मोर इफिशियंट असला पाहिजे. तर हे तुमचं डिझाईनमध्ये येतं. तर या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत या सगळ्या स्टेपचा तुम्हाला फॉलो करून तुमच्या अल्गोरिदमला काय करायचं राहतं, डिझाईन करायचं राहतं स्टेप बाय स्टेप. तर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारू शकता. तर कोणकोणत्या अशा स्टेप्स आहेत ज्या अल्गोरिदमला डिझाईन करण्यासाठी तुम्ही वापरता. तर ही सगळी प्रोसेस तुम्हाला वन बाय वन तुम्हाला या पॉईंटसोबत काय करता आली पाहिजे, एक्सप्लेन करता आली पाहिजे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर या युनिटचा जो टॉपिक येतो तो आहे नीड फॉर करेक्टनेस ऑफ ॲन अल्गोरिदम. तर अल्गोरिदममध्ये आपल्याला करेक्टनेसचा नीड काय आहे याच्याबद्दल या टॉपिकमध्ये आपल्याला शिकायचं आहे. ॲन अल्गोरिदम इज अ यूजफुल ओनली इफ इट गिव्स द करेक्ट आउटपुट फॉर द एव्हरी व्हॅलिड इनपुट. तर तुम्ही जेव्हा आपण जितके पण आउटपुट तिथे करेक्ट आउटपुट करण्यासाठी तुम्ही काय करत असता, तिथे समजा आता तुम्ही सिम्पलमध्ये समजून घ्या की तुम्ही जितके पण इनपुट तिथे द्याल त्या सगळ्या इनपुटमध्ये, व्हॅलिड इनपुटमध्ये तुम्हाला करेक्ट आउटपुट तिथे भेटला पाहिजे असा तुमचा अल्गोरिदम असला पाहिजे, असं त्याचं करेक्टनेस असली पाहिजे की तो काय करेल, प्रत्येक व्हॅलिड इनपुटसाठी तुम्हाला करेक्ट आउटपुट देईल. तर हे तुम्हाला याच्यामध्ये शिकायचं आहे. इफ ॲन अल्गोरिदम इज फास्ट, तुमचा अल्गोरिदम जर फास्ट असेल पण प्रोड्यूस ॲन रॉंग ॲन्सर, पण तुमचा अल्गोरिदम काय करत आहे, रॉंग ॲन्सर तुम्हाला देत आहे. इट इज ऑफन नो यूज, तर याचा काहीच यूज तुम्हाला होत नाही आहे. म्हणून तुम्हाला काय करावं लागतं, तुमच्या अल्गोरिदमची करेक्टनेस ही तुम्हाला नीड लागते, करेक्टनेस तुम्हाला अल्गोरिदमचा तिथे यूज करावा लागतो. मीन्स ॲन अल्गोरिदम शुड ऑलवेज प्रोड्यूस द करेक्ट रिझल्ट फॉर ऑल इनपुट, ऑल व्हॅलिड इनपुट्स. तर सगळ्या इनपुट्स जे व्हॅलिड असतील त्यांच्यासाठी तुमचा जो अल्गोरिदम आहे याला काय करावं लागतं, ऑलवेज प्रोड्यूस करावं लागतं करेक्ट रिझल्टला. तर याच्यासाठी आपल्याला करेक्टनेसचं इम्पॉर्टन्स तुमच्या अल्गोरिदममध्ये आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे करेक्टनेसमध्ये काय येतं, का तुमचा करेक्टनेस हा इम्पॉर्टंट आहे अल्गोरिदममध्ये. तर सगळ्यात पहिली गोष्ट जो करतो तो आहे रिलायबिलिटी. अ करेक्ट अल्गोरिदम ऑलवेज गिव्स अ ॲक्युरेट अँड कन्सिस्टंट रिझल्ट. तर तुमचा जो करेक्ट अल्गोरिदम असतो तो काय करतो, जेव्हा तुम्ही इनपुट द्याल तेव्हा ॲक्युरेट आणि कन्सिस्टंट रिझल्ट तुम्हाला देत असतो. म्हणून याचा यूज आपल्याला लागतो करेक्टनेसचा. युजर्स कॅन ट्रस्ट द अल्गोरिदम बिकॉज इट वर्क्स करेक्टली एव्हरी टाईम. तर एव्हरी टाईमला तुमचा जो अल्गोरिदम असतो तो करेक्टली वर्क होतो, म्हणून तुमचे जे युजर्स असतात ते काय करतात, त्याच्यावर ट्रस्ट करतात. धिस मेक्स द सॉफ्टवेअर रिलायबल, आणि हेच काय करतं, तुमच्या सॉफ्टवेअरला रिलायबल करतं. म्हणून करेक्टनेस हे इम्पॉर्टंट असते. आणि दुसरा पॉईंट आहे की रिअल वर्ल्ड कॉन्सिक्वेन्स. तर याच्यामध्ये काय असतं, मेनी सिस्टीम जे राहतात तुमचे, लाईक बँकिंग झालं, क्रिटिकल ज्या सिस्टीम्स राहतात तुमच्या त्याच्यामध्ये यूज केला जातो तुमच्या अल्गोरिदम्सचा, जसं की बँकिंग, हॉस्पिटल्स डिपेंड ऑन अल्गोरिदम्स. तर हे काय करतात, डिपेंड करतं तुमच्या अल्गोरिदम्सवरती. अ स्मॉल मिस्टेक्स इन अ अल्गोरिदम कॅन कॉज द फायनान्शियल लॉस ऑर इवन रिस्क ह्युमन लाईव्स. तर याच्यामध्ये हॉस्पिटलचं जर बघायचं झालं तर याच्यामध्ये ह्युमनचं जे रिस्क राहतं ते खूप जास्त राहतं, आणि बँकिंगमध्ये फायनान्शियल जे प्रॉब्लेम्स राहतात, लॉस राहतो तो होऊ शकतो जर अल्गोरिदम्समध्ये छोटी पण मिस्टेक झाली तर. तर अशा प्रकारे करेक्टनेस इज अ व्हेरी इम्पॉर्टन्स राहते तुमच्या अल्गोरिदम्समध्ये. तर नीडमध्ये तुम्हाला या गोष्टी ध्यानात ठेवायचं आहे. एक म्हणजे रिलायबिलिटी, आणि दुसरं म्हणजे रिअल वर्ल्डमध्ये त्याचे जे लॉस असतात ते पण तुम्हाला याच्यामध्ये ध्यानात ठेवायचे आहेत. त्यानंतर अजून काही आहेत पॉईंट्स जे तुम्हाला वन बाय वन इथे माहिती पाहिजे, जसं की करेक्टनेस कम्स बिफोर इफिशियन्सी. तर इफिशियन्सी नंतर तुमची जी करेक्टनेस असते ती येते. ॲन अल्गोरिदम मस्ट फर्स्ट प्रोड्यूस द करेक्ट ॲन्सर बिफोर वी चेक इट्स स्पीड. स्पीड चेक करायच्या आधी तुमचं जे ॲन्सर आहे अल्गोरिदमचं ते करेक्ट पाहिजे. सो करेक्टनेस इज ऑलवेज मोर इम्पॉर्टंट दॅन इफिशियन्सी. तर इफिशियन्सीपेक्षा करेक्टनेस ही काय असते, खूप इम्पॉर्टंट असते. त्यानंतर प्रिव्हेंट्स हिडन बग्स. तर हिडन बग्स जे असतात तुमचे ते काय केले जातात, प्रिव्हेंट केले जातात. ॲन अल्गोरिदम मे वर्क्स फॉर अ फ्यू टेस्ट केसेस बट फेल फॉर अ अदर इनपुट्स. तर अदर इनपुट्स जे राहतात त्याच्यामध्ये तुमचा जो अल्गोरिदम राहतो तो फेल होऊ शकतो, फ्यू केसेससाठी तो वर्क करेल. म्हणून तुमचं जे करेक्टनेस राहतं ते चेक केलं जातं. चेकिंग करेक्टनेस हेल्प्स
फाइंड काय करतात, हे एरर्स जे राहतात जे फेल्स होतात अदर इनपुटसाठी, हे काय करतात, हिडन एरर्सला काय करतात, फाइंड करतात. म्हणून करेक्टनेसचा इथे चेक केला जातो. दिस इन्शुअर्स द अल्गोरिदम वर्क्स इन अ एव्हरी व्हॅलिड सिच्युएशन. एव्हरी व्हॅलिड सिच्युएशनसाठी चांगलं वर्क केलं पाहिजे तुमच्या अल्गोरिदमला, हे इन्शुअर करतं. काय करतं, बग्स फाइंड करतं, हिडन बग्स फाइंड करतं. त्यानंतर मॅथमॅटिकल गॅरंटी देतं तुमचं करेक्टनेस अल्गोरिदमचं. टेस्टिंग कॅनॉट प्रूव्ह अँड दॅट अल्गोरिदम इज ऑलवेज करेक्ट. तर तुमची जी टेस्टिंग राहते ती काय करते, ऑलवेज प्रूव्ह नाही करू शकत की तुमचा अल्गोरिदम जो आहे तो ऑलवेज करेक्ट आहे. तर याच्यासाठी काही मेथड्स आहेत ज्या आपण यूज करतो, लाईक लूप इनव्हॅरियंट मॅथमॅटिकल इंडक्शन. तर या मेथड्स आपण बघणार आहोत पुढे. प्रोव्हाइड मॅथमॅटिकल प्रूफ ऑफ करेक्टनेस. तर या मेथड काय करतात, मॅथमॅटिकल प्रूफ देतात तुमच्या अल्गोरिदमच्या करेक्टनेसचं. दिस गॅरंटीज द अल्गोरिदम दॅट वर्क्स फॉर ऑल इन व्हॅलिड इनपुट्स. तर ऑल व्हॅलिड इनपुटसाठी तुमचा जो अल्गोरिदम आहे तो गॅरंटी देतो की चांगला वर्क करतो. तर या मेथड्सचा तिथे यूज केला जातो. त्यानंतर बिल्ड्स द ट्रस्ट इन अ सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरमध्ये हा काय करतो, ट्रस्ट बिल्ड करतो. करेक्ट अल्गोरिदम्स मेक अ सॉफ्टवेअर मोर डिपेंडेबल आणि ट्रस्टवर्थी. तर सॉफ्टवेअरमध्ये तुमचे जे करेक्ट अल्गोरिदम राहतात ते काय करतात, डिपेंडेबल राहतात आणि ट्रस्टवर्थी राहतात. तर मोठमोठ्या ज्या कंपनीज राहतात त्या काय करतात, तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये याचा यूज करतात अल्गोरिदम्सचा, आणि ते अल्गोरिदम्स करेक्ट पाहिजेत म्हणून त्यांचा जास्त ट्रस्ट राहतो अल्गोरिदम्सवरती. म्हणून करेक्टनेसचा इथे यूज केला जातो. युजर्स अँड कंपनीज कॅन कॉन्फिडेंटली यूज सॉफ्टवेअर दॅट प्रोड्युसेस द ॲक्युरेट रिझल्ट. म्हणून तुमच्या ज्या कंपनीज आणि युजर राहतात ते काय करतात, हे काय करतात, अल्गोरिदम्सचा यूज करतात तुमच्या सॉफ्टवेअर्समध्ये. म्हणून ते तुमचे जे अल्गोरिदम्स असतात त्यांनी ॲक्युरेट रिझल्ट तुमचे दिले पाहिजे, करेक्ट रिझल्ट तुमचे दिले पाहिजे. दिस इन्क्रीजेस द क्वालिटी ऑफ अ सॉफ्टवेअर. आणि हे काय करतं, करेक्टनेस काय करतं, तुमच्या अल्गोरिदमची सॉफ्टवेअरला क्वालिटी तिथे इन्क्रीज करतं. तर या सगळ्या स्टेप्स तुम्हाला माहिती पाहिजे किंवा पॉईंट्स तुम्हाला माहिती पाहिजे जे काय करतात, करेक्टनेस तिथे तुमच्या अल्गोरिदमची प्रूव्ह करतात आणि करेक्टनेसचं इम्पॉर्टन्स तिथे दाखवतात. तर जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये जर करेक्टनेसचं इम्पॉर्टन्स जर विचारलं अल्गोरिदम्समध्ये, तर तुम्हाला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळे पॉईंट्स जे आहेत हे तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं की या ज्या मेथड्स आहेत ज्या काय करतात, तुमच्या करेक्टनेसला प्रूव्ह करतात, या मेथड्स आपल्याला बघायच्या आहेत. देअर आर 3 कॉमन मेथड्स ज्या काय करतात, तुमच्या अल्गोरिदमच्या करेक्टनेसला प्रूव्ह करतात. तर या मेथड्स आपल्याला 1 बाय 1 इथे डिस्कस करायचं आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी मेथड येते ती आहे लूप इनव्हॅरियंट मेथड. त्यानंतर येतं तुमचं मॅथमॅटिकल इंडक्शन, आणि त्यानंतर तिसरी म्हणजेच काय, काउंटर एक्झाम्पल मेथड. तर या दोन ज्या आहेत या काय करतात, करेक्टनेसला प्रूव्ह करतात तुमच्या, आणि तिसरी पण आहे इथे काउंटर एक्झाम्पल मेथड. तर या सगळ्यांचा आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे इन डिटेल नेक्स्ट टॉपिकमध्ये. तर या गोष्टी ज्या आहेत या काय करतात, तुमच्या अल्गोरिदमला करेक्ट असं प्रूव्ह करतात. तर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन इंडिपेंडेंटली तिथे विचारू शकतात की तुम्हाला या मेथड्स ज्या आहेत याच्यावरती सेपरेटली क्वेश्चन्स पण विचारला जाऊ शकतो, किंवा या तिन्ही मेथड्स एक्सप्लेन करण्यासाठी एकाच क्वेश्चनमध्ये विचारल्या जाऊ शकतात. म्हणून आपल्याला हे काय करायचं आहे, 1 बाय 1 तिथे डिस्कस करायचं आहे आणि शिकायचं आहे. तर सगळ्यात पहिला जो टॉपिक येतो तो आहे आपल्याला करेक्टनेस काय करायची आहे, तिथे कन्फर्म करायची आहे. कशाचा यूज करून, लूप इनव्हॅरियंट प्रॉपर्टीचा यूज करून. आता लूप इनव्हॅरियंट प्रॉपर्टी काय राहते, तर करेक्टनेस जी राहते तुमच्या अल्गोरिदमची ती आपण प्रूव्ह करण्यासाठी या मेथडचा यूज करतो. आता ही मेथड काय आहे, याच्यामध्ये काय काय टॉपिक्स आहेत हे सगळं आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लूप इनव्हॅरियंट इज अ कंडिशन दॅट रिमेन्स ट्रू बिफोर द लूप स्टार्ट आफ्टर एव्हरी इटरेशन अँड व्हेन द लूप्स एंड. तर तुम्ही अल्गोरिदम्समध्ये काय करत असता, लूप्सचा तिथे यूज करत असता. तर हे काय करतं, लूप इनव्हॅरियंट काय करतं, कंडिशन्सला काय करतं, चेक करतं की तुमचं जे लूप आहे ते स्टार्ट होण्याच्या आधी, आफ्टर एव्हरी इटरेशन, प्रत्येक इटरेशन होण्याच्या आधी, आणि तुमचं जे लूप आहे ते एंड होण्याच्या आधी. तर या तिन्ही गोष्टी ज्या आहेत या होण्याच्या आधी ते काय करतं, या कंडिशन्सला चेक करतं की या ट्रू आहेत का नाही. तर या कंडिशन्सला ते चेक करतं. इट हेल्प्स अस टू प्रूव्ह दॅट द लूप इज वर्किंग करेक्टली. तुमच्या ज्या लूप्स राहतात प्रोग्रामिंगमध्ये त्या लूप्स बरोबर करेक्टली वर्क करत आहेत का नाही हे काय करतं, प्रूव्ह करतं. अँड विल प्रोड्यूस द करेक्ट फायनल रिझल्ट. आणि फायनल रिझल्ट हे करेक्ट देता का नाही याचा काय करतात, प्रूव्ह तुम्हाला देतात. इन सिम्पल वर्डमध्ये बघायचं झालं तर लूप इनव्हॅरियंट इज अ स्टेटमेंट दॅट रिमेन्स ट्रू थ्रू आउट द एक्झिक्युशन ऑफ अ लूप. तर लूपचं एक्झिक्युशन होण्याच्या आधी ते काय करतात, ट्रू सांगतात तुमच्या स्टेटमेंटला.
तर हे काय करतं, इथे प्रूव्ह करतं की एक्झिक्युशन होण्याच्या आधी जे तुमचं सोल्युशन आहे किंवा जे एक्झिक्युशन आहे ते तुम्हाला करेक्ट तिथे ॲन्सर तिथे प्रोव्हाइड करेल. इफ इट स्टेज ट्रू फ्रॉम द बिगिनिंग अंटिल द एंड, जेव्हा हे तुमचं ट्रू असेल फ्रॉम स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत जर ट्रू असेल तरच तुमचा जो अल्गोरिदम आहे तो काय आहे, करेक्ट आहे. तर हे तुमचं लूप इनव्हॅरियंट तुम्हाला सांगतं. तर स्टार्टिंगपासून तुमच्या प्रोग्रामचं तर एंडिंगपर्यंत हे काय करतं, प्रूव्ह करतं की तुमचा जो अल्गोरिदम आहे हा करेक्ट आहे आणि तुम्हाला प्रॉपर तिथे फायनल रिझल्ट तुम्हाला देतं. तर याच्याबद्दल काय करतं, प्रूव्ह करतं तुमचं लूप इनव्हॅरियंट. लूप इनव्हॅरियंट याच्या शब्दातच तुम्हाला कळतं की लूप काय, लूपची स्टार्टिंग, त्याच्यानंतर एव्हरी इटरेशन आणि लूपची एंडिंग हे होण्याआधी ते काय करतं, ट्रू करतं तुमच्या कंडिशन्सला. आता याच्या पण काही स्टेप्स आहेत, टोटल 3 स्टेप आहेत ज्या काय करतं, प्रूव्ह करतं तुमच्या करेक्टनेसला. तर लूप इनव्हॅरियंटमध्ये सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ती आहे इनिशियलायझेशनची. हे काय करतं, चेक वेदर द लूप इनव्हॅरियंट इज अ ट्रू बिफोर द लूप स्टार्ट. लूप स्टार्ट होण्याच्या आधी काय करतं, चेक करतं की तुमची जी लूप इनव्हॅरियंट आहे ते काय करतं, ट्रू करतं तुमच्या जी लूप आहे ती स्टार्ट होण्याच्या आधी तुमच्या लूपला. इफ इट इज ट्रू इनिशियली, जर तुमची जी लूप आहे ती इनिशियली जर तिथे ट्रू असेल, द फर्स्ट स्टेप ऑफ अ अल्गोरिदम इज करेक्ट. जर ती लूप स्टार्ट व्हायच्या आधी जर लूप तिथे ट्रू असेल तर ती काय करते, तुमच्या अल्गोरिदमची जी फर्स्ट स्टेप राहते ती काय असेल, करेक्ट असेल. त्यानंतर ती काय जाते, मेंटेनन्समध्ये जाते. ही आहे तुमची दुसरी स्टेप. आता याच्यामध्ये काय असते, मेनली तुमच्या प्रोग्राममध्ये काय असतात, लूप्समध्ये इटरेशन्स असतात. तर ही काय करते, प्रत्येक इटरेशन्समध्ये ती काय करते, अज्युम करते की तुमचं जे इटरेशन आहे, तुमचं जे लूप इनव्हॅरियंट आहे ते ट्रू आहे. शो दॅट रिमेन्स द ट्रू आफ्टर द करंट इटरेशन. करंट इटरेशनमध्ये तुमची जे लूप आहे ती काय असेल, तुमची ट्रू आहे हे शो करतं. सो इट कंटिन्यूज टू होल्ड फॉर द नेक्स्ट इटरेशन. आणि हे काय करतं, कंटिन्यू करतं, तुमच्या ज्या नेक्स्ट इटरेशन्स असतील त्या होल्ड करतं. तर हे काय सांगतं, अज्युम करतं की तुमच्या ज्या इटरेशन्स आहेत त्या प्रत्येक इटरेशन्स काय आहेत, ट्रू आहेत. तर हे येतं मेंटेनन्समध्ये. त्यानंतर येतं तुमच्या प्रोग्रामचं टर्मिनेशन. आता टर्मिनेशनमध्ये काय होतं, व्हेन द लूप इज फिनिशेस, जेव्हा तुमची लूप ही फिनिश होते तेव्हा यूज द लूप इनव्हॅरियंट प्रूव्ह दॅट द अल्गोरिदम्स गिव्स द करेक्ट फायनल रिझल्ट. जेव्हा तुमची लूप इनव्हॅरियंट हे प्रूव्ह करतं की तुमची जी लूप आहे ती फिनिश झाल्यानंतर तिथे चांगला तुम्हाला आउटपुट देतं, तेव्हा तो काय करेल, तुमचा अल्गोरिदम्स तिथे सांगेल की तो प्रूव्ह करेल की तुमचं जे फायनल आउटपुट आहे, तुमचा जो फायनल रिझल्ट आहे तो करेक्ट आहे. इफ द फायनल रिझल्ट मॅचेस द रिक्वायर्ड आउटपुट, तुमच्या ज्या रिक्वायर्ड आउटपुट असेल त्याला जर तुमचा जो फायनल रिझल्ट आहे तो मॅच होत असेल तरच तुमचा अल्गोरिदम जो आहे तो पूर्णपणे तिथे करेक्ट असेल. तर या 3 स्टेपमध्ये तुमचं जे लूप इनव्हॅरियंट आहे हे काय होतं, करेक्ट करतं, तुमच्या अल्गोरिदम्सला प्रूव्ह करतं की तो करेक्ट आहे म्हणून. तर या 3 स्टेप तुम्हाला लूप इनव्हॅरियंटमध्ये एक्सप्लेन करायच्या आहेत. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सगळ्यात पहिला म्हणजेच काय, यूज फॉर इटरेटिव्ह अल्गोरिदम्स. तर लूप इनव्हॅरियंट जो आहे ही मेथड फक्त इटरेटिव्ह अल्गोरिदम्ससाठी यूज केली जाते, ज्याच्यामध्ये लूप्सचा आपण यूज करतो, इटरेटिव्ह अल्गोरिदम्सचा यूज करतो. लूप इनव्हॅरियंट इज अ मेनली यूज टू प्रूव्ह द करेक्टनेस ऑफ इटरेटिव्ह अल्गोरिदम्स. जे लूप बेस असतात त्या अल्गोरिदम्समध्ये याचा यूज केला जातो. त्यानंतर इट इज अ जनरली नॉट यूज फॉर अ रिकर्सिव्ह अल्गोरिदम्स. जनरली याच्यामध्ये रिकर्सिव्ह अल्गोरिदम्समध्ये याचा यूज नाही करत. व्हेअर मॅथमॅटिकल इंडक्शन इज प्रिफरेड. तर रिकर्सिव्ह अल्गोरिदमसाठी मॅथमॅटिकल इंडक्शन याचा यूज केला जातो. त्यानंतर कॉमन ॲप्लिकेशन्स काय आहेत, तर इट इज कॉमनली यूज फॉर अल्गोरिदम्स इन्व्हॉल्विंग, ज्याच्यामध्ये सॉर्टिंग, सर्चिंग, फाइंडिंग, सम्स आणि काउंटिंगचा असे जे तुमचे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये याचा कॉमनली यूज केला जातो तुमच्या लूप इनव्हॅरियंटचा. त्यानंतर मेनी स्टँडर्ड्स अल्गोरिदम्स जे राहतात ते काय करतात, प्रूव्ह करतात तुमच्या करेक्ट युजिंग द लूप इनव्हॅरियंट मेथडला. तर याचा यूज केला जातो. त्यानंतर सिमिलर टू मॅथमॅटिकल इंडक्शन. तर याच्यामध्ये काय राहतं, 3 स्टेप राहतात. लूप इनव्हॅरियंट आर सिमिलर टू मॅथमॅटिकल इंडक्शन. तर हा काय आहे, सिमिलर आहे तुमच्या मॅथमॅटिकल इंडक्शन मेथडसारखा. तर सगळ्यात पहिली याच्यामध्ये इनिशियलायझेशन राहतं, त्यानंतर मेंटेनन्स राहतं आणि तिसरं म्हणजे टर्मिनेशन राहतं. तर इनिशियलायझेशन म्हणजेच बेस केस राहते, तुमचं जे स्टार्टिंग असतं प्रोग्रामचं ते राहतं. त्यानंतर मेंटेनन्स म्हणजेच इंडक्टिव्ह स्टेप राहते, ज्याच्यामध्ये तुमच्या लूप्स येतात, त्याच्यामध्ये इटरेशन्स येतात. त्यानंतर टर्मिनेशन्स म्हणजे
फायनल जे आन्सर राहतं ते टर्मिनेट म्हणजेच काय, जिथे तुमचा प्रोग्राम स्टॉप होतो त्याच्यानंतर तुम्हाला आउटकम तिथे भेटत असतो, त्यालाच आपण ही तिसरी स्टेप असं बोलतो. तर हे मॅथमॅटिकल इंडक्शन सारखंच आहे. तर हे 3 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे याच्यामध्ये. त्यानंतर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर सॉल्व एक्झाम्पल आहे, जे की तुमच्या PYQsमध्ये विचारलं असेल. तर याच्यामध्ये काय विचारतात तुम्हाला, जर याच्यावरती क्वेश्चन आला तर फाइंड द सम ऑफ ऑल एलिमेंट्स. तर याचं एक्झाम्पल आहे हे लूप इनव्हॅरियंट स्टेटमेंट. तर लूप इनव्हॅरियंट स्टेटमेंट काय सांगतो आपल्याला, ॲट द स्टार्ट ऑफ इच इटरेशन. तर स्टार्टिंग तुमची जी इटरेशनची आहे ती इथून आहे. तर प्रत्येक इटरेशनसाठी काय करतं, टोटल कंटेन्स द सम ऑफ एलिमेंट्स फ्रॉम द 0 टू i-1. तर तुमचं ए जे आहे, ए काय आहे ते ॲरे आहे. इथे आपण काय केलेलं आहे, सम केलेलं आहे तुमच्या ऑल एलिमेंट्सचा. जितके पण तुमच्या ॲरेमध्ये एलिमेंट्स असतील, n नंबर्स ऑफ एलिमेंट्स, ते आपण इथे डिक्लेअर केलेले आहेत आणि त्याची आपल्याला काय करायची आहे, सम करायची आहे. तर सगळ्यात पहिले इंटमध्ये आय येणार आणि टोटल किती असेल, 0 असेल. तर फॉर लूप आपण इथे यूज केलेला आहे आणि लूपमध्ये आपण कंडिशन दिलेली आहे की आय जो आहे तो इनिशियली 0 आहे. त्याच्यानंतर आय काय करेल, तो n नंबर्स काय असेल त्याच्यापेक्षा जास्त असेल आणि आय हा इन्क्रीमेंट करेल 1 बाय 1. तर टोटल व्हॅल्यू जी असेल तुमची ती काय करेल, प्रिंट करेल. तुमचे जे पण इनिशियल असेल ती त्याच्यामध्ये काय करेल, आयची व्हॅल्यू तिथे ॲड करेल. तर अशा प्रकारे 1 बाय 1 तो काय करेल, सम करेल तुमच्या ॲरेमधल्या सगळ्या एलिमेंट्सची. तर अशा प्रकारे 1 बाय 1 तो काय करेल, स्टार्टिंग कंडिशन तुमची चेक करेल, त्यानंतर प्रत्येक इटरेशन नंतर चेकिंग करेल आणि जेव्हा तुम्हाला फायनल आउटपुट भेटेल तर तो पण काय करेल, चेक करेल. तर अशा प्रकारे प्रत्येक सम तुम्हाला जर भेटली प्रॉपरली तर तो काय करेल, प्रत्येक इटरेशन नंतर चेक करत राहील आणि तुम्हाला लूप इनव्हॅरियंटचं स्टेटमेंट हे करेक्ट भेटेल. तर अशा प्रकारे इथे याचा यूज केला जातो. तर हे झालं त्याचं एक्झाम्पल. तर याच्यामध्ये बघायचं झालं तर तुम्हाला सगळ्यात पहिली जी इनिशियलायझेशनची स्टेप राहते त्याच्यामध्ये काय करायचं आहे, स्टार्ट करायचं आहे 0 = 0 असेल तुमचा सगळ्यात पहिले आणि टोटल जो असेल तो 0 असेल. देअर आर नो एलिमेंट्स बिफोर इंडेक्स 0. इंडेक्स 0 असेल तुमचा, त्याच्या आधी कोणताही एलिमेंट नसेल तुमच्या ॲरेमध्ये. सो द सम इज 0. तर त्याच्यामुळेच तुमची जी सम येईल ती काय असेल, 0 असेल. देअर फॉर द लूप इनव्हॅरियंट इज ट्रू बिफोर द फर्स्ट इटरेशन. तर फर्स्ट इटरेशन होण्याच्या आधी काय असेल, तुमची कंडिशन ही ट्रू असेल, हे आपल्याला या प्रोग्राममध्ये सांगतं. तर टोटल काय असेल, 0 असेल लूप चालू व्हायच्या आधी, इटरेशन चालू व्हायच्या आधी. तर तुमचं इनिशियलायझेशन जे आहे ते इथे ट्रू झालं. त्यानंतर दुसरी जी स्टेप आहे ती काय आहे, मेंटेनन्सची आहे. तुम्हाला अज्युम करायचं आहे या स्टेपमध्ये की तुमच्या ज्या करंट इटरेशन आहे ती काय असेल, ट्रू असेल. तर टोटल काय करणार तुम्ही, फर्स्ट एलिमेंट, त्यानंतर दुसरा एलिमेंट, त्यानंतर तिसरा, असं 0 पासून काय होतात तुमचे जे इंडेक्सिंग असते ती चालू होते तुमच्या ॲरेची. नाऊ द स्टेटमेंट काय असेल तुमचं, टोटल. तर तुम्ही इथे बघू शकता की हे जे तुमचं स्टेटमेंट आहे याच्याबद्दल इथे सांगत आहे की टोटल काय होईल, तुमचं जे टोटल असेल त्याच्यामध्ये काय होईल, ॲड्स द करंट एलिमेंट टू द सम. जी पण सम असेल तुमची टोटल त्याच्यामध्ये करंट एलिमेंट इथे ॲड केला जाईल. सो आफ्टर दिस इटरेशन काय होईल, टोटल काय होईल तुमची, तर समेशनमध्ये काय होईल, एक एक तिथे प्रत्येक इटरेशन नंतर तिथे करंट एलिमेंट तिथे सम केला जाईल. तर लूप इनव्हॅरियंट काय सांगेल, स्टील ट्रू फॉर द नेक्स्ट इटरेशन. प्रत्येक इटरेशनसाठी काय सांगेल, इथे मेंटेनन्स आहे, म्हणजेच मेंटेनन्स पण ट्रू होईल. त्यानंतर तिसरी जी स्टेप राहते ती काय होईल, तिथे टर्मिनेट होईल. टर्मिनेट होईल जेव्हा तुमचा जो लूप आहे तो स्टॉप होईल, जेव्हा आयची व्हॅल्यू ही n येईल. म्हणजेच काय की तुमच्या ॲरेमध्ये जेवढे एलिमेंट्स असतील तेवढे जेव्हा प्रोसेस होतील प्रत्येक इटरेशन नंतर, अकॉर्डिंग टू लूप इनव्हॅरियंट काय होईल, तुमचे जे पण ॲरे असेल त्याच्यामधले जे सगळे एलिमेंट्स असतील, ऑल एलिमेंट्स इन ॲरे काय होतील, तुमचे सम होईल. त्यानंतर काय होईल, तुमचा जो प्रोग्राम असेल तो तुम्हाला काय करेल, टर्मिनेट होईल, म्हणजे स्टॉप होईल. स्टॉप होईल तर तुम्ही इथे कंडिशन दिलेली असेल की ही जी कंडिशन असेल त्याच्यानंतर काय होईल, तुमचा जो प्रोग्राम आहे तो काय करेल, टोटल तिथे रिटर्न करेल. तर रिटर्न केल्यानंतर काय होईल, तुमचा जो अल्गोरिदम आहे तो काय करेल, करेक्ट ॲन्सर तुम्हाला लास्ट स्टेपला देईल, म्हणजेच टर्मिनेशन पण तुमचं प्रूव्ह होईल. तर फायनल कन्क्लुजन काय होईल की तुमच्या ज्या तिन्ही स्टेप आहे, इनिशियलायझेशन, मेंटेनन्स आणि टर्मिनेशन, या तिन्ही स्टेप काय होईल, करेक्ट रिझल्ट तुम्हाला देईल. म्हणजेच तुमचा जो अल्गोरिदम आहे तो करेक्ट आहे युजिंग लूप इनव्हॅरियंट प्रॉपर्टीनं. तर तुम्ही याच्या थ्रू काय करता, त्याला करेक्ट सांगता. तर अशा प्रकारे प्रूव्ह केला जातो तुमच्या लूप इनव्हॅरियंटनं तुमचा अल्गोरिदम. तर हे झालं त्याचं एक्झाम्पल. त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे मॅथमॅटिकल इंडक्शन. आता मॅथमॅटिकल इंडक्शनमध्ये काय होतं, कन्फर्म करतो की करेक्टनेस तुमच्या अल्गोरिदमची. तर अल्गोरिदमची करेक्टनेस ही प्रूव्ह करण्यासाठी दुसरा जो मेथड आपण यूज करतो ती आहे मॅथमॅटिकल इंडक्शन.
आता मॅथमॅटिकल इंडक्शनमध्ये काय आहे की इज द मेथड यूज टू प्रूव्ह द रिकर्सिव्ह अल्गोरिदम इज अ करेक्ट. तर तुमचं जे रिकर्सिव्ह अल्गोरिदम्स राहतात ते करेक्ट आहे की नाही हे प्रूव्ह करण्यासाठी आपण मॅथमॅटिकल इंडक्शनचा यूज करतो. It proves that if algorithms works for all smallest input and also works for a next input, then it works for all valid inputs. तर तुमचे जे स्मॉलेस्ट इनपुट राहतात त्याच्यासाठी जर चांगलं वर्क केलं या तुमच्या अल्गोरिदमनं किंवा तुमचं जे नेक्स्ट इनपुट राहतं रिकर्सिव्ह अल्गोरिदममध्ये त्यांच्यासाठी जर व्हॅलिड ॲन्सर जर देत असेल आणि तुमचे जे ऑल व्हॅलिड इनपुट्स असेल त्यांच्यासाठी पण चांगलं जर वर्क करत असेल तर तुमचा अल्गोरिदम जो असतो तो काय करेल प्रूव्ह करेल तुमच्या करेक्टनेसनं अल्गोरिदमच्या करेक्टनेसनं. इन सिम्पल वर्ड्स बघायचं झालं तर मॅथमॅटिकल इंडक्शन प्रूव्ह करतं कशाला तुमचे जे रिकर्सिव्ह अल्गोरिदम्स असतात त्यांना. ऑलवेज गिव्स द करेक्ट रिझल्ट फॉर एव्हरी व्हॅलिड इनपुट. तर प्रत्येक व्हॅलिड इनपुटसाठी काय करतील ते करेक्ट रिझल्ट देतील तेव्हाच तुमचा जो रिकर्सिव्ह अल्गोरिदम असेल तो काय करेल प्रूव्ह करेल तुमच्या मॅथमॅटिकल इंडक्शनला करेक्टनेसला. तर याच्यामध्ये काय असतं बेस केस असते जी फर्स्ट केस असते तुमच्या अल्गोरिदमला करेक्ट प्रूव्ह करण्याची. त्यानंतर इंडक्टिव्ह स्टेप असते ती काय करते इफ वन केस इज करेक्ट द नेक्स्ट केस इज ऑल्सो करेक्ट. ती काय करते की जर तुमची पहिली स्टेप जर करेक्ट असेल तर दुसरी स्टेप पण करेक्ट असेल ही सांगते इंडक्टिव्ह स्टेप. देअर फॉर द अल्गोरिदम इज करेक्ट फॉर ऑल इनपुट्स. आणि देअर फॉर तो अल्गोरिदम जो असेल तो ऑल इनपुटसाठी काय असेल करेक्ट असेल हे प्रूव्ह करतं. तर याच्यामध्ये आपल्याला या स्टेप्स बघायच्या आहेत. तर सगळ्यात पहिले म्हणजे याच्यामध्ये पण 3 केस असणार आहेत. सगळ्यात पहिली म्हणजे बेस केस. त्याच्यामध्ये काय करेल चेक वेदर द अल्गोरिदम वर्क करेक्टली फॉर द स्मॉलेस्ट इनपुट. जेव्हा इनिशियली तुमचा n हा 0 असेल किंवा 1 असेल तेव्हा हा काय करेल चेक करेल की तुमचा अल्गोरिदम हा करेक्टली वर्क करत आहे का नाही. इफ बेस केस इज करेक्ट जर हे इनपुट जे आहेत हे करेक्टली वर्क होत असेल बेस केस जर करेक्टली वर्क होत असेल तर तुमची जी फर्स्ट केस राहते ती काय करेल तुमच्या प्रूफला सॅटिस्फाय करेल म्हणजेच काय करेक्ट असेल. त्यानंतर दुसरं येतं इंडक्टिव्ह हायपोथेसिस. आता याच्यामध्ये काय केलं जातं अज्यूम केलं जातं तुमचा जो अल्गोरिदम आहे तो करेक्टली वर्क करेल फॉर अ सम व्हॅल्यू के. तर के व्हॅल्यूसाठी तो काय करेल तिथे करेक्टली वर्क करेल. दिस इज ओनली अन अजम्पशन यूज टू प्रूव्ह द नेक्स्ट स्टेप. तर हे फक्त अज्यूम करतो आपण अजम्पशन आहे की तुमची जी नेक्स्ट स्टेप आहे ती प्रूव्ह केली जाते करेक्टनेससाठी. त्यानंतर तिसरी जी स्टेप आहे ती आहे इंडक्टिव्ह स्टेप. तर इंडक्टिव्ह स्टेपमध्ये काय केलं जातं युजिंग द अजम्पशन जे पण तुम्ही अज्यूम केले आहे ते प्रूव्ह केलं जातं. प्रूव्ह दॅट द अल्गोरिदम ऑल्सो वर्क्स करेक्टली फॉर द k+1. तर k+1 जी स्टेप राहते ती स्टेप काय करते प्रूव्ह करते की तुमचं जे अजम्पशन आहे ते काय आहे करेक्ट आहे करेक्ट वर्क करतं. इफ दिस इज ट्रू जर ही स्टेप जर तुमची ट्रू असेल तर तुमचा जो अल्गोरिदम असेल तो पूर्ण ऑल व्हॅलिड इनपुटसाठी करेक्ट असेल. तर अशा प्रकारे हे पण 3 स्टेपमध्ये वर्किंग करतं तुमचं मॅथमॅटिकल इंडक्शन. सगळ्यात पहिली बेस केस म्हणजे स्टार्टिंगची इनिशियली ती जर चांगली असेल करेक्ट असेल तर दुसरं जातं ते इंडक्टिव्ह. तर इंडक्टिव्हमध्ये काय सांगतं की तुमच्या ज्या नेक्स्ट स्टेप असतील त्या अजून करतं की वर्क करत आहे करेक्टली. त्यानंतर तिसरी स्टेप येते इंडक्टिव्ह. याच्यामध्ये पण अजम्पशनच्या युजिंग करून तुमचं काय करतं तुमच्या ज्या नेक्स्ट स्टेप असतील किंवा ऑल व्हॅलिड इनपुट असतील ते काय करतं करेक्ट करतं. आणि सगळ्या जर ट्रू असेल तर तुमचा अल्गोरिदम पण तिथे करेक्ट असेल. तर अशा प्रकारे हे काय करतं करेक्टनेस सांगतं. तर याचे काही पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की हा जो अल्गोरिदम आहे हा जी मेथड आहे मॅथमॅटिकल इंडक्शन ही सगळ्यात जास्त यूज केली जाते तुमच्या रिकर्सिव्ह अल्गोरिदमच्या करेक्टनेस प्रूव्ह करण्यासाठी. त्यानंतर तिसरी मेन स्टेप जी राहते 3 मेन स्टेप आहे त्याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिले कंप्लीट युजिंग काय करतात प्रूफ कशा आपण यूज करतो तर सगळ्यात पहिले बेस केस इंडक्टिव्ह हायपोथेसिस आणि इंडक्टिव्ह स्टेप. तर अशा 3 स्टेपचा यूज केला जातो. जेव्हा या तिन्ही स्टेप सॅटिस्फाईड होतील तेव्हा तुमचा अल्गोरिदम प्रूव्ह होईल. त्यानंतर सिमिलर टू लूप इनव्हॅरियंट. तर हे काय आहे लूप इनव्हॅरियंट सारखं सिमिलर आहे. 3 स्टेपचा यूज केला जातो. सगळ्यात पहिली बेस तर फक्त डिफरन्स हा आहे की याच्यामध्ये लूप इनव्हॅरियंट हा लूपसाठी यूज केला जातो इटरेटिव्ह अल्गोरिदमसाठी यूज केला जातो आणि मॅथमॅटिकल इंडक्शन हे रिकर्सिव्ह अल्गोरिदमसाठी यूज केलं जातं. तर याच्यानंतर याचं एक्झाम्पल तुम्ही इथे बघू शकता की याचं एक्झाम्पलसाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकते की फाइंड फॅक्टोरियल युजिंग रिकर्शन. तर फॅक्टोरियल तुम्हाला काय करायचं आहे फाइंड करायचं आहे युजिंग रिकर्शन. तर याचं हे एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण फॅक्टोरियल फंक्शन घेतलेलं आहे आणि इंट आपण n व्हॅल्यूज इथे देत आहे. त्यानंतर इफ आणि एल्सची कंडिशन जसं की रिकर्सिव्हमध्ये इफ आणि एल्सची कंडिशन आपण इथे घेतलेली आहे आणि इथे आपण एखाद्या व्हॅल्यूचा काय करत आहे फॅक्टोरियल इथे काढत आहे.
तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे याच्यामध्ये की फॅक्टोरियल एन जो असेल तो करेक्टली रिटर्न करेल तुमच्या फॅक्टोरियल एनची व्हॅल्यू फॉर ऑल एन हा काय असेल ग्रेटर आणि इक्वल असेल 0पेक्षा जास्त. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी केस आहे तुमची बेस केस येईल तिथे काय असेल तुमचा जो एनची व्हॅल्यू असेल ती 0 असेल. द फंक्शन रिटर्न्स काय करेल 1 करेल, कारण 0चा जो फॅक्टोरियल राहतो त्याची डेफिनेशन काय राहते 1 राहते. तर इनिशियली काय करेल तो तुमच्या अल्गोरिदममध्ये 1 प्रिंट करेल, म्हणजेच काय की तुमचं जो अल्गोरिदम्स गिव्स द करेक्ट ॲन्सर. तर रिटर्न केल्यानंतर 1 जर व्हॅल्यू तुम्हाला जर भेटत असेल तर तुमची जी अल्गोरिदम आहे तो करेक्ट ॲन्सर तुम्हाला फर्स्ट स्टेपमध्ये देत आहे. बेस केस इज प्रूव्ह. तर तुमची काय होईल बेस केस जी आहे ती प्रूव्ह होईल जर तुम्हाला इथे 1 व्हॅल्यू जर तुम्हाला भेटत असेल तर. त्यानंतर येणार तो सेकंड स्टेपमध्ये. याच्यामध्ये इंडक्टिव्ह हायपोथेसिस आपण करणार, अज्युम करणार की तुमचा अल्गोरिदम्स वर्क करत आहे तुमच्या के व्हॅल्यूसाठी करेक्टली. तर दॅट मीन्स द फॅक्टोरियल ऑफ के काय आहे तुमचा फॅक्टोरियल ऑफ के येईल. तर हे काय आहे एक अजम्पशन आहे जे काय करेल तुमच्या फॅक्टोरियल केची व्हॅल्यू जी आहे ती करेक्ट देईल. दिस इज अवर अजम्पशन. हे फक्त अजम्पशन आहे आपलं की ते काय करेल करेक्ट व्हॅल्यू देईल आपल्या केच्या व्हॅल्यूसाठी केच्या फॅक्टोरियलसाठी. यालाच आपण इंडक्टिव्ह हायपोथेसिस बोलतो आणि हे काय आहे अज्युम केलं जातं. त्यानंतर येईल आपली तिसरी स्टेप. तिसरी स्टेप जी आहे ती इंडक्टिव्ह स्टेप आहे. याच्यामध्ये प्रूव्ह काय करेल तुमचा अल्गोरिदम की k+1 जेव्हा पण तुम्ही कराल तर हे काय करेल फॉर k+1 साठी आपल्याला काय करेल चांगल्या व्हॅल्यू देईल, करेक्ट व्हॅल्यू देईल. तर अकॉर्डिंग टू अल्गोरिदम काय सांगतं की तुमचा जो फॅक्टोरियल असतो तो k+1 साठी काय राहील तुमची जी करंट व्हॅल्यू आहे k+1 आणि तुमचा जो फॅक्टोरियल असेल k त्याच्या मल्टिप्लिकेशननं तुम्हाला इथे व्हॅल्यू भेटेल तुमच्या k+1च्या फॅक्टोरियलची. तर युजिंग इंडक्टिव्ह हायपोथेसिस. तर युजिंग इंडक्टिव्ह हायपोथेसिसमध्ये आपण काय अज्युम केलं होतं की तुमचा जो फॅक्टोरियल ऑफ के राहील तो काय राहील के फॅक्टोरियल राहील. तर याच्यामध्ये देअरफॉर आपण याच्यामध्ये जर पुट केलं तर काय होईल फॅक्टोरियल ऑफ k+1 काय होईल तुमचा हा k+1 जसाच्या तसा इथे आणि तुमचा फॅक्टोरियल ऑफ के काय होईल याच्या अजम्पशननं काय होईल फॅक्टोरियल ऑफ के. तर याचं मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल फॅक्टोरियल ऑफ k+1. तर अशा प्रकारे ही जशी तुम्ही प्रूव्ह केली तशीच नेक्स्ट स्टेप तुम्ही काय केली प्रूव्ह केली, म्हणजेच तुमचं करेक्ट फॅक्टोरियल व्हॅल्यू तुम्हाला भेटत आहे नेक्स्ट स्टेपसाठी पण. तर तुमची इंडक्टिव्ह स्टेप पण प्रूव्ह झाली. तर अशा प्रकारे तुमची जी बेस केस होती ती प्रूव्ह झाली. त्यानंतर तुम्ही तुमचं जे दुसरी स्टेप होती इंडक्टिव्ह हायपोथेसिस ते तुम्ही अज्युम केलं होतं आणि तिसरी जी स्टेप होती त्याच्यामध्ये काय होतं नेक्स्ट व्हॅल्यू जी आहे ती आपण प्रूव्ह केली या व्हॅल्यूला पुट करून. तर अशा प्रकारे तिन्ही स्टेप जर तुमच्या व्हॅलिड असतील तर तुमचं जे प्रिन्सिपल आहे मॅथमॅटिकल इंडक्शन हे प्रत्येक अल्गोरिदमसाठी काय असेल करेक्ट असेल, फॅक्टोरियल अल्गोरिदमसाठी काय असेल करेक्ट असेल. फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एन हा ग्रेटर असेल तुमच्या 0पेक्षा किंवा इक्वल असेल. तर अशा प्रकारे काय होतं तुमचं जे एक्झाम्पल आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करून तिथे सांगावं लागतं जर तुम्हाला एक्झाम्पल जर विचारलं तर, किंवा हे एक्झाम्पल तुम्हाला डायरेक्टली विचारू शकतात की फाइंड करा फॅक्टोरियल युजिंग रिकर्शन आणि याच्यामध्ये मॅथमॅटिकल इंडक्शनचा यूज करा तुमच्या अल्गोरिदमला प्रूव्ह करण्यासाठी. तर तुम्हाला हे एक्झाम्पल आणि याच्यात या 3 स्टेप तुम्हाला इथे द्यायचं आहे आणि फायनल कन्क्लुजन तिथे तुम्हाला द्यायचं आहे तुमच्या स्टेप्स ज्या आहेत त्या तुम्हाला प्रूव्ह करून. त्याच्यानंतर 7व्यातला सी पॉईंट म्हणजेच काय काउंटर एक्झाम्पल मेथड ही आपल्याला बघायची आहे. तर काउंटर एक्झाम्पल मेथडमध्ये काय येतं समटाईम्स काय असतो तुमचा अल्गोरिदम जो आहे तो काय करतो लुक्स करेक्ट बट गिव्स द रॉंग आउटपुट फॉर सम इनपुट्स. तर काही इनपुट्स जे देत असतो त्याच्यामध्ये काही केस अशा असतात ज्या काय करतात आपल्याला आउटपुट हा रॉंग देतात. तर ह्या रॉंग आउटपुट ओळखण्यासाठी आपण काय करतो काउंटर एक्झाम्पल मेथडचा यूज करतो. इन सच केसेस वी यूज द काउंटर एक्झाम्पल मेथड टू प्रूव्ह द अल्गोरिदम इज इनकरेक्ट. तर आपल्या मागच्या ज्या 2 आपण मेथड बघितल्या त्या कशासाठी यूज होत होत्या तर आपण कशासाठी यूज करत होतो करेक्टनेस प्रूव्ह करण्यासाठी. पण ही जी तिसरी जी मेथड आहे याच्यामध्ये काउंटर एक्झाम्पल मेथडमध्ये काय करते जेव्हा तुमचा अल्गोरिदम असतो तो वर्क करतो पण त्याच्यामध्ये काही चुकी आहे का तो काही केसेसमध्ये काही इनपुटमध्ये चूक तर नाही करत आहे किंवा रॉंग आउटपुट तर नाही देते आपल्यासाठी. याच्यासाठी हे इथे फाइंड करण्यासाठी आपण या मेथडचा यूज करतो काउंटर एक्झाम्पल मेथडचा. तर सिंपल वर्ड्समध्ये बघायचं झालं तर काउंटर एक्झाम्पल इज अ सिंगल इनपुट फॉर विच द अल्गोरिदम्स गिव्स रॉंग आउटपुट. जर सिंगल इनपुट जरी तिथे आपल्याला रॉंग आउटपुट जर देत असेल तुमच्या अल्गोरिदम्समध्ये तर इफ वी फाइंड इवन वन सच अ इनपुट असा आपण एक जरी तिथे इनपुट जर तिथे फाइंड केला तर तुमचा जो अल्गोरिदम आहे तो इनकरेक्ट ते प्रूव्ह होईल. म्हणजेच आपण इथे काय करत आहे
असा एक इनपुट जरी आपण फाइंड केला तुमच्या अल्गोरिदममध्ये, जो काय करेल तुम्हाला रॉंग आउटपुट जर देत असेल, तर तुमचा अल्गोरिदम तिथे काय असेल, इनकरेक्ट असेल. तर अशा प्रकारे आपण काय करतो, याला इनकरेक्ट प्रूव्ह करतो तुमच्या अल्गोरिदमला. तर याच्यामध्ये सिंपल रिअल लाईफ एक्झाम्पल जर बघायचं झालं तर तुम्ही काय करता, सपोज समवन सेज, कोणी तुम्हाला सांगत आहे की ऑल बर्ड्स काय करत आहे, तिथे फ्लाय करत आहे. तर सगळ्या जे बर्ड्स राहतात ते फ्लाय करतात. पण काही ज्या केसेस राहतात, जसं की पेंग्विन राहते तुमची किंवा ऑस्ट्रिच राहते, ते काय करतात, हे जे बर्ड्स राहतात हे फ्लाय नाही करू शकत. तर तुमचं एक जरी तुम्हाला अशी कंडिशन जर तिथं भेटली, जे तुमचं स्टेटमेंट असेल ते फॉल्स तिथे प्रूव्ह करेल, तर तुम्ही काय करता, अशा ज्या स्टेटमेंट राहतात याच्यासाठी याचा यूज केला जातो, की तुमच्या अल्गोरिदममध्ये जर एक जरी असा व्हॅलिड इनपुट असला जो काय करेल तुमच्या अल्गोरिदमला फेल करेल, तर तो काय करेल, नॉट करेक्ट तुम्हाला तिथे देईल तुमचं ॲन्सर. तर अशा प्रकारे याचा यूज केला जातो कशासाठी, तुमच्या अल्गोरिदमला इनकरेक्ट प्रूव्ह करण्यासाठी. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं राहते, याच्यामध्ये लक्षात ठेवायचं राहते की एक जरी तुम्हाला इथे इनपुट असा भेटला ज्याच्यामध्ये तुम्हाला जर आउटपुट तुमचा रॉंग भेटत असेल, तर तुम्हाला हे प्रूव्ह करता आलं पाहिजे. तर यूज केला जातो. हे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे तुमच्या या मेथडसाठी. तर यूज टू प्रूव्ह अँड अल्गोरिदम इज इनकरेक्ट. तर तुमचा जो अल्गोरिदम आहे तो इनकरेक्ट आहे का नाही हे प्रूव्ह करण्यासाठी ही जी मेथड आहे, काउंटर एक्झाम्पल मेथड, ही यूज केली जाते. त्यानंतर ओनली वन फेलिंग एक्झाम्पल इज इनफ. याच्यामध्ये फक्त एक जरी इनपुट तिथे रॉंग असला तर तो काय करेल, तुमच्या अल्गोरिदमला रॉंग तिथे प्रूव्ह करेल. तर एक जरी इथे वन फेलिंग इथे एक्झाम्पल इनफ असतं तुमच्या अल्गोरिदम्सला इनकरेक्ट प्रूव्ह करण्यासाठी. त्यानंतर इझी अँड फास्ट मेथड आहे, ही तुमच्या अल्गोरिदमला चेक करण्यासाठी. फाइंडिंग वन रॉंग एक्झाम्पल इज मच इझियर दॅन प्रूव्हिंग करेक्टनेस फॉर ऑल केसेस. ऑल केसेससाठी प्रूव्ह करण्यापेक्षा आपण काय करत असतो, एक रॉंग जर तिथे आपण फाइंड केलं तर तो काय करेल, तुमच्या अल्गोरिदमला फॉल्स प्रूव्ह करेल. त्यानंतर टेस्ट एज केसेस. तर एज केसेस काय करतो, टेस्ट करतो, जसं की काउंटर एक्झाम्पल ऑफ्टेन फाउंड युजिंग स्पेशल ऑर एज केस इनपुट. तर याच्यामध्ये काही स्पेशल आणि एज केस इनपुट जे राहतात ते यूज केले जातात तुमच्या जे अल्गोरिदम असतात ते इनकरेक्ट प्रूव्ह करण्यासाठी. लाईक एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही बघू शकता, जसं की एम्प्टी ॲरे किंवा सिंगल एलिमेंट्स, त्यानंतर नेगेटिव्ह नंबर्स किंवा डुप्लिकेट व्हॅल्यूज ऑर व्हेरी लार्ज नंबर्स. तर अशा ज्या एक्झाम्पल्सचा याच्यामध्ये इन्क्लूड असतात. त्यानंतर नो काउंटर एक्झाम्पल डज नॉट मीन करेक्ट. तर जर तुम्हाला एक पण असा आउटपुट भेटला नसेल की त्याच्यामध्ये, एक पण असा इनपुट भेटला नसेल की त्याच्यामध्ये तो प्रूव्ह करेल की तुमचा अल्गोरिदम जो आहे तो करेक्ट आहे, तर त्याच्यामध्ये काय होतं, तुमच्या अल्गोरिदमची करेक्टनेस प्रूव्ह होते. यू स्टील नीड टू मेथड लाईक अ लूप इनव्हेरियंट अँड मेथड इंडक्शन. जर तुम्हाला असा एक पण इनपुट भेटला नाही जो तुमच्या अल्गोरिदमला प्रूव्ह करेल की तो इनकरेक्ट आहे, त्याच्यानंतर तुम्हाला या ज्या मेथड्स आहेत या मेथडचा यूज करावा लागतो तुमच्या अल्गोरिदमला प्रूव्ह करण्यासाठी की तो करेक्ट आहे म्हणून. तर अशा प्रकारे हे जे पॉईंट्स होते हे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर याचं एक्झाम्पल पण इथे बघून घेऊयात की तुम्हाला काय करायचं आहे, मॅक्झिमम नंबर तिथे फाइंड करायचा आहे तुमच्या ॲरेमधला. दिस अल्गोरिदम्स ऑलवेज रिटर्न्स द मॅक्झिमम एलिमेंट ऑफ ॲन ॲरे. तर ॲरेमधला काय करेल, तो मॅक्झिमम इनपुट तुम्हाला एलिमेंट तिथे काय करेल, रिटर्न करेल. तर इथे तुम्ही सिंपल इथे एक्झाम्पल बघू शकता. याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, इथे फंक्शन दिलेलं आहे, आपल्याला फाइंड करायचं आहे मॅक्झिमम नंबर, आणि तुमचा इथे ॲरे डिक्लेअर केलेला आहे आपण, आणि ॲरेमधले n नंबर्स ऑफ एलिमेंट्स असेल. तर इथे आपण वन बाय वन स्टेप बघूया. सगळ्यात पहिले काय करेल, टेक अ काउंटर एक्झाम्पल. तर इथे काय करेल, तो सगळ्यात पहिले आपण इथे एक्झाम्पल घेऊ की तुमचा जो हे प्रोग्राम आहे याच्यामध्ये आपण ॲरे केला आहे डिक्लेअर, आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केले आहे 3, 7 आणि 2. हिअर 0 इंडेक्सवरती तुमचा 3 असेल, 1 इंडेक्सवरती तुमचा 7 असेल, आणि 2 इंडेक्सवरती तुमचा 2 असेल. द ॲक्च्युअल मॅक्झिमम एलिमेंट इज 7 आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की ॲरेमध्ये सगळ्यात ॲक्च्युअलमध्ये कोणता आहे, 7 आहे. तर एक्झिक्यूट केल्यानंतर, अल्गोरिदमला एक्झिक्यूट केल्यानंतर तो काय करेल, द फंक्शन कॉल्स द, सगळ्यात पहिला जो व्हॅल्यू असेल त्याला काय करेल, कॉल करेल. तर फाइंड मॅक्झिमम तो काय करेल, हे जो ॲरे आहे तुमचा याच्यामध्ये 3ला काय करेल, तो तिथे कॉल करेल. इनसाइड द फंक्शन रिटर्न्स द 0 इंडेक्स. तर तो काय करेल, रिटर्न करेल तुमच्या 0 इंडेक्सवरचा एलिमेंट. सिन्स 0 इंडेक्सवरती तुमचा काय आहे, 3 आहे, तर तुमचं फंक्शन रिटर्न करेल 3ला. पण कम्पेअर जर केलं तुम्ही स्टेप नंबर 3मध्ये जर रिझल्टला कम्पेअर केलं तर ॲक्च्युअल करेक्ट आन्सर काय आहे, 7 आहे, पण तुमचा अल्गोरिदम काय करत आहे, 3ला प्रिंट करत आहे ॲज अ आउटपुट. द अल्गोरिदम रिटर्न्स 3 बट करेक्ट आन्सर, करेक्ट मॅक्झिमम एलिमेंट इज 7. तर हे काय झालं, एका इनपुटसाठी काय झालं, तुमचा अल्गोरिदम जो आहे इनकरेक्ट वर्क करत आहे.
तर तुमचा द अल्गोरिदम गिव्स द रॉंग ॲन्सर, तर तुमचा अल्गोरिदम इथं तुम्हाला रॉंग ॲन्सर देत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एका इनपुटसाठी जर तुम्हाला तुमचा अल्गोरिदम जर इनकरेक्ट तिथे देत असेल तुम्हाला सोल्युशन, तर तुमचं जे पूर्ण अल्गोरिदम आहे तो इनकरेक्ट इथे प्रूव्ह होतो. तर अशा प्रकारे तुम्हाला याचं इनकरेक्ट तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं. तर अशा प्रकारे तुम्ही हा जो काउंटर एक्झाम्पल आहे हा इथे तुम्ही देऊ शकता तुमच्या एक्झाममध्ये. त्यानंतरचा टॉपिक येतो या युनिटचा 8वा टॉपिक, म्हणजेच इटरेटिव्ह अल्गोरिदम डिझाईन इश्यूज. तर याच्यामध्ये तुम्हाला अल्गोरिदम डिझाईन इश्यूजमध्ये काय काय बघायचं आहे, तर ॲन इटरेटिव्ह अल्गोरिदम इज ॲन अल्गोरिदम्स दॅट सॉल्व्स अ प्रॉब्लेम बाय युझिंग लूप्स. तर लूप्सचा यूज करून काय करत असतो, प्रॉब्लेमला सॉल्व्ह करत असतो तुमचा अल्गोरिदम. त्याच्यामध्ये सच लाईक अ फॉर लूप, व्हाईल लूप किंवा डू व्हाईल लूप अशा लूप्सचा तो यूज करत असतो इन्स्टेड ऑफ रिकर्शनचा यूज न करता. तर याच्यामध्ये काय होतं, व्हाईल डिझायनिंग अँड इटरेटिव्ह अल्गोरिदम्स. तर इटरेटिव्ह अल्गोरिदम्स डिझाईन करायच्या वेळेस काय होतं, वी मस्ट टेक केअर ऑफ सम इम्पॉर्टंट पॉईंट्स. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, काही इम्पॉर्टंट पॉईंट्सचं लक्षात ठेवायचं असतं. इफ दिस पॉईंट्स आर इग्नोर्ड, जर हे पॉईंट्स जर आपण इग्नोर केले, द अल्गोरिदम मे गिव्स रॉंग ॲन्सर. तर अल्गोरिदम काय करतो, तुमचा रॉंग ॲन्सर देतो तुम्हाला. तर याच्यामध्ये तुम्ही तुमचा जो अल्गोरिदम आहे तो फॉरएव्हर रन करू शकतो किंवा टाईमचा वेस्ट होऊ शकतो किंवा मेमरीचा पण तिथे वेस्ट होऊ शकतो. म्हणून तुम्हाला हे इश्यूज जे असतात हे इश्यूज बरोबर तिथे तुम्हाला काय करावं लागतात, फाइंड करावं लागतात आणि त्यांना इग्नोर नाही करावं लागत. तर इन सिम्पल वर्ड्स बघायचं झालं तर तुमचं जे इटरेटिव्ह अल्गोरिदम डिझाईन इश्यूज राहतात ते काय असतात, कॉमन प्रॉब्लेम्स राहतात किंवा मिस्टेक्स राहतात, जे काय करतात शुड बी अवॉइडेड व्हाईल डिझायनिंग लूप बेस अल्गोरिदम्स. तर याला काय करतो आपण, हे कॉमन प्रॉब्लेम्स राहतात जे तुम्हाला माहिती पाहिजे, ज्याला आपण इग्नोर नाही करू शकत. तर इथे एक्झाम्पलमध्ये बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, फॉर लूप दिलेला आहे आणि प्रिंट केलेला आहे इथे %d आयला. तर आय काय आहे तुमचा, स्टार्टिंगला 1 आहे, त्यानंतर इथे एक कंडिशन दिलेली आहे आय तुमचा इज टू आणि लोअर असला पाहिजे 5 पेक्षा, आणि त्याच्यानंतर आपण काय करतो इथे इन्क्रीमेंट करतो तुमच्या 1ला. दिस अल्गोरिदम प्रिंट्स द नंबर्स 1 to 5. हा अल्गोरिदम काय करेल, फॉर लूपचा यूज करून काय करेल, 1 पासून तर 5 पर्यंत तुमच्या अल्गोरिदम्स जे नंबर्स असेल ते काय करेल, प्रिंट करेल. सो इट इज अ इटरेटिव्ह अल्गोरिदम, म्हणून आपण याला इटरेटिव्ह अल्गोरिदम म्हणतो. तर अशा प्रकारे याचं एक्झाम्पल आहे. इटरेटिव्ह अल्गोरिदम्समध्ये काय काय इश्यूज येऊ शकतात, तर तुम्ही हे इश्यूज तुम्हाला विचारले जाऊ शकतात तुमच्या एक्झाममध्ये. तर 1 by 1 आपण हे सगळे इश्यूज जे आहेत ते 1 by 1 इथे एक्झाम्पल सहित तुम्हाला एक्सप्लेन करूयात. तर सगळ्यात पहिले डिझायनिंग अँड इटरेटिव्ह अल्गोरिदम्स, वी शुड कन्सिडर द फॉलोइंग इश्यूज टू इन्श्युअर द अल्गोरिदम इज करेक्ट ऑर इफिशियंट. तुमचा अल्गोरिदम हा करेक्ट आणि इफिशियंट असला पाहिजे. याला लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला हे जे इश्यूज असतात हे काय करावं लागतात, फाइंड करावं लागतात किंवा हँडल करावे लागतात. तर सगळ्यात पहिला जो आहे तो करेक्ट इनिशियलायझेशन. तुमचा जो अल्गोरिदम आहे त्याच्यामध्ये करेक्ट इनिशियलायझेशन असलं पाहिजे. जसं की व्हेरिएबल्स जे असतात तुमच्या अल्गोरिदम्समधले ते प्रॉपरली तिथे इनिशियलाइज गेले पाहिजे विथ अ करेक्ट स्टार्टिंग व्हॅल्यूज बिफोर द लूप बिगिन्स. तर लूप स्टार्ट होण्याच्या आधी तुमचे जे व्हेरिएबल्स असतात त्या व्हॅल्यूज ज्या असतात त्या करेक्ट इनिशियलाइज केल्या गेल्या पाहिजे. रॉंग इनिशियलायझेशन कॅन बी प्रोड्यूस इनकरेक्ट रिझल्ट. तर जेवढं तुमचं समजा एखादं इनिशियलायझेशन जर तुम्ही रॉंग दिलं तर तुमचं जे आउटपुट असतं किंवा तुमचा जो रिझल्ट असतो तो इनकरेक्ट प्रोड्यूस होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही देऊ शकता, समजा इंट सम करायचं आहे तुम्हाला इज टू 0. द व्हेरिएबल सम शुड स्टार्ट विथ 0 बिफोर ॲडिंग एलिमेंट. तर तुम्हाला एलिमेंट ॲड करायच्या आधी तुमचा जो व्हेरिएबल असतो तो काय करेल, सम काय करेल, स्टार्ट विथ 0. त्यानंतर प्रॉपर लूप टर्मिनेशन कंडिशन ही पण एक इश्यू येऊ शकतो. द लूप शुड बी स्टॉप ॲट द करेक्ट टाईम. तर करेक्ट टाईममध्ये तुमचा जो लूप आहे तो टर्मिनेट झाला पाहिजे, तिथे थांबला पाहिजे, स्टॉप केलं पाहिजे. तर ही कंडिशन पण तुम्हाला तिथे समजायची आहे तुमच्या अल्गोरिदममध्ये. रॉंग कंडिशन मे कॉज द इन्फानाईट लूप ऑर स्टॉप द लूप टू अर्ली. तर तुमची एखादी रॉंग कंडिशन तिथे काय करू शकते, तुमच्या लूपला इन्फानाईटमध्ये नेऊ शकते किंवा लवकरच तिथे 1-2 स्टेपमध्ये स्टॉप करू शकते. तर तुम्हाला प्रॉपर तिथे अशा प्रकारे तिथे तुम्हाला काय करायचं आहे, लूप एक्झिक्यूट करायचा आहे किंवा तुमच्या ज्या कंडिशन असतात टर्मिनेशनच्या त्या तुम्हाला डिफाईन करायच्या असतात. जसं की व्हाईलमध्ये आपण काय करतो, या कंडिशननंतर तुमची जी एलिमेंट आहे, लूप आहे, ती एक्झिक्यूट झाली पाहिजे या कंडिशनपर्यंत, अंटिल ऑल एलिमेंट्स आर प्रोसेस. जोपर्यंत ही लूप असेल, ही कंडिशन असेल तोपर्यंत ते रन झालं पाहिजे, त्याच्यानंतर स्टॉप झालं पाहिजे. तर अशा प्रॉपर तुम्हाला कंडिशन तिथे द्यायच्या आहेत, ज्याच्यानंतर तुमचा लूप काय करेल, स्टॉप करेल. त्यानंतरची तिसरी जी आहे, तिसरा इश्यू काय येऊ शकतो, तर बाउंड्री एज
केस हँडलिंग. तर याच्यामध्ये काय असतं, तुमचा जो अल्गोरिदम असतो तो काय करतो, शुड करेक्ट हँडल सम स्पेशल केसेस लाईक एम्प्टी ॲरे n इज टू 0 ऑर अ सिंगल एलिमेंट. तर या स्पेशल केसेस राहतात काही, त्याच्यामध्ये तुमचा जो अल्गोरिदम असतो तो करेक्टली हँडल केला गेलेला पाहिजे तुमच्याकडे. इग्नोरिंग दिस केसेस मे कॉज द रन टाईम एरर. तर याला जर इग्नोर केलं या केसेसला तर तुमचा अल्गोरिदम्स तुम्हाला रन टाईम एरर्स तिथे देऊ शकतो. जसं की एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की सर्चिंग एलिमेंट्स इन ॲन एम्प्टी ॲरे शुड इमिडिएट रिटर्न नॉट फाउंड. जर तुम्ही एम्प्टी ॲरेमध्ये जर तुम्ही एलिमेंट सर्च करत आहात तर तिथे तुम्हाला नॉट फाउंड असा काय येईल, तुम्हाला मेसेज रिटर्न होईल तुमच्या आउटपुटमध्ये. तर अशा प्रकारे सम केसेसमध्ये काय करायला पाहिजे, तुम्ही तिथे हे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे, नाहीतर तुम्हाला रन टाईम एरर तिथे भेटेल. त्यानंतर चौथा जो आहे तो काय आहे, इफिशियन्सी ऑफ अ लूप. याच्यामध्ये अवॉइड अननेसेसरी कॅल्क्युलेशन्स इनसाइड द लूप. तर लूपमध्ये होणारे जे अननेसेसरी कॅल्क्युलेशन्स आहेत हे आपल्याला काय केले पाहिजेत, अवॉइड केले पाहिजेत. धिस रिड्युसेस द एक्झिक्युशन टाईम अँड इम्प्रूव्ज द परफॉर्मन्स. तर हे अवॉइड केल्यामुळे आपल्याला काय भेटेल, एक्झिक्युशन टाईम चांगला भेटेल आणि परफॉर्मन्स जो भेटेल तो इम्प्रूव्ह झालेला दिसेल. इन्स्टेड ऑफ कॅल्क्युलेटिंग द ॲरे साईज रिपीटेडली इनसाइड द लूप. लूपमध्ये आपण काय करतो, ॲरे साईज जी आहे ती रिपीटेडली कॅल्क्युलेशन्स न करताना आपल्याला काय करायचं आहे, ती एकदाच स्टोअर करून ठेवायची आहे तुमच्या लूपच्या स्टार्टिंगला. तर अशा प्रकारे हे काय करतं, वर्क करतं आणि तुमच्या लूपची जी इफिशियन्सी आहे ती पण तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे की याच्यामध्ये काही एरर नसला पाहिजे, इश्यू नसला पाहिजे. त्यानंतर करेक्ट अपडेट फॉर लूप व्हेरिएबल्स. तर लूप व्हेरिएबल्ससाठी करेक्ट अपडेट तिथे भेटला पाहिजे, जसे की लूप व्हेरिएबल्स शुड बी अपडेट करेक्टली आफ्टर एव्हरी इटरेशन. तर प्रत्येक इटरेशन नंतर तुमचा जो लूप व्हेरिएबल आहे तो करेक्टली तिथे अपडेट झाला पाहिजे. इनकरेक्ट अपडेट मे स्किप एलिमेंट्स ऑर क्रिएट इन्फानाईट लूप. तर एखादा जरी अपडेट तिथे स्किप झाला तर तुमचे एलिमेंट स्किप होऊ शकतात किंवा काय होऊ शकतं, तिथे इन्फानाईट लूपमध्ये तुमचा प्रोग्राम जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल ही जी कंडिशन आहे ही प्रॉपरली तिथे 1 बाय 1 इन्क्रीमेंट केलं पाहिजे तुमच्या लूपमध्ये, इटरेशन्समध्ये. नेक्स्ट एलिमेंट बरोबर तिथे मूव्ह झाला पाहिजे, नाहीतर तुमचा जो पण आहे असेल प्रोग्राम तो काय करेल, काही एलिमेंट्सला स्किप नाही केलं पाहिजे किंवा इन्फानाईट लूपमध्ये तो नाही गेला पाहिजे. तर याचा पण तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. त्यानंतर 6वी जे इश्यू येतो तुमच्या याच्यामध्ये अल्गोरिदम्समध्ये तो काय आहे, तर डिझायनिंगमध्ये मेंटेनिंग लूप इनव्हेरियंट. आता याच्यामध्ये काय आहे, द लूप शुड मेंटेन द करेक्ट स्टेट थ्रू आउट द एक्झिक्युशन. एक्झिक्युशनमध्ये तुमचं जे लूप असतं ते काय करतं, इथे करेक्ट स्टेटमध्ये मेंटेन झालं पाहिजे, याचं तुम्हाला काय करायचं आहे, खात्री करायची आहे. धिस हेल्प्स इन प्रूव्हिंग द करेक्टनेस ऑफ ॲन अल्गोरिदम. हे काय करतं, प्रूव्ह करतं की तुमचे जे अल्गोरिदम आहे ते करेक्ट आहे का नाही, याच्यामध्ये हेल्प करतं. समजा एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की इन अ समेशन अल्गोरिदममध्ये काय असतं, आफ्टर एव्हरी इटरेशन द व्हेरिएबल टोटल शुड कंटेन द सम ऑफ ऑल प्रोसीड व्हेरिएबल. तर याच्यामध्ये प्रत्येक इटरेशन नंतर काय केलं पाहिजे, तुमच्या सम तिथे प्रत्येक मेंटेन झाली पाहिजे तुमच्या व्हेरिएबलसोबत, प्रोसेस झाले पाहिजे बरोबर तुमचे एलिमेंट्स. तर समेशन हे अल्गोरिदममध्ये प्रॉपर समेशन त्यांना प्रत्येक इटरेशन नंतर मेंटेन केली पाहिजे, हेच तुमचं ही स्टेप तिथे सांगते, हा इश्यू तिथे सांगतो. त्यानंतर स्पेस आणि मेमरी युसेज हे पण इश्यू येऊ शकतो तुमच्या अल्गोरिदम्समध्ये. तर यूज ओनली द रिक्वायर्स व्हेरिएबल ऑर अवॉइड अननेसेसरी मेमरी युसेज. तर तुमच्या अल्गोरिदममध्ये रिक्वायर्ड व्हेरिएबल्सचाच यूज केला पाहिजे ओनली. त्यानंतर अननेसेसरी जी मेमरी राहते त्याचा यूज अवॉइड केला पाहिजे. हे जे इश्यूज राहतात हे हँडल झाले पाहिजे. धिस मेक्स द अल्गोरिदम मोअर इफिशियंटली. आणि हे काय करतं, तुमच्या अल्गोरिदम्सला मोअर इफिशियंट बनवलं. एक्झाम्पल बघायचं झालं तर रिमूव्ह अनयूज व्हेरिएबल्स यूज ॲज अ फ्लॅग इफ दे आर नॉट यूज. तर तुमच्या ज्या प्रोग्राम असेल त्याच्यामधले अननेसेसरी जे व्हेरिएबल्स असतील ते काय केले पाहिजे, तुम्ही रिमूव्ह केले पाहिजे, त्यांना फ्लॅग केलं पाहिजे तुम्ही. तर अशा प्रकारे काय केलं पाहिजे, त्याच्यामधले जे व्हेरिएबल्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, स्पेस आणि मेमरीला तिथे प्रॉपर युसेज केला पाहिजे. त्याच्यानंतर काय आहे, आठवा इश्यू हा आहे की अवॉइडिंग ऑफ बाय 1 एरर्स. म्हणजे याच्यामध्ये जे तुमचे राईट लूप्स कंडिशन्स केअरफुली युजिंग, हे जे तुमच्या कंडिशन्स असतात तुमच्या लूपमधल्या या ज्या कंडिशन्स असतात, ग्रेटर दॅन किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू, या सगळ्या ज्या कंडिशन्स असतात या प्रॉपरली तुम्हाला द्यायच्या असतात, राईट करायच्या असतात. अ स्मॉल मिस्टेक्स मे मेक द लूप एक्झिक्युशन 1 एक्स्ट्रा ऑर 1 फेवर टाईम. तर याच्यामधल्या ज्या लूप्सच्या कंडिशन्स राहतात याच्यामध्ये जर स्मॉल मिस्टेक झाल्या तर तुमचा जो लूप राहतो तो
एक तर कमी होऊ शकतो किंवा जास्त पण टाइम्स होऊ शकतो. तर हे तुम्हाला प्रॉपरली तिथे हँडल करायचं आहे. तर इथे एक्झाम्पलमध्ये इथे दिलेलं आहे की फॉर लूप इथे दिलेली आहे. तर ही काय करेल, प्रॉपरली इथे रन करेल. तुमची जी आयची व्हॅल्यू असेल ती यांच्या व्हॅल्यूपेक्षा कमी असेल आणि ती काय करेल, इन्क्रीमेंट करेल, प्रॉपरली प्रोसेस करेल. दिस करेक्टली प्रोसेसेस ऑल एलिमेंट्स फ्रॉम इंडेक्स 0 to n-1. तर 0 पासून तर n-1 पर्यंत काय करेल, तुमच्या व्हॅल्यूचं इन्क्रीमेंट करेल 1 by 1. आणि हे प्रॉपरली प्रोसेस झालं पाहिजे, याचं काय करेल, इन्श्युअर करेल. तर या सगळे जे इश्यूज आहे हे सगळे इश्यूज तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर 1 by 1 तुम्हाला हे इश्यू तिथे एक्सप्लेन करता आले पाहिजे तुमच्या एक्झाममध्ये. तर हे 8 मार्कासाठी तुम्हाला विचारले जाऊ शकतात किंवा 6 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे या युनिटचा तो आहे क्लासिफिकेशन ऑफ अ प्रॉब्लेम्स. तर क्लासिफिकेशनमध्ये तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कोणकोणत्या प्रॉब्लेम्समध्ये क्लासिफाय केले जातात हे तुम्हाला बघायचं आहे. इन अ कॉम्प्युटर सायन्स नॉट ऑल प्रॉब्लेम्स आर द सेम. प्रत्येक प्रॉब्लेम हे कॉम्प्युटर सायन्समध्ये सेम नसतात. सम प्रॉब्लेम्स आस्क फॉर अ यस ऑर नो ॲन्सर. काही जे प्रॉब्लेम्स राहतात ते तुमचे ॲन्सर फक्त यस आणि नोमध्ये देतात. सम आस्क फॉर अ बेस्ट सोल्युशन. काही प्रॉब्लेम्स जे असतात ते बेस्ट सोल्युशनसाठी तिथे विचारले जातात. व्हाईल ऑदर आस्क टू फाइंड. काही जे प्रॉब्लेम्स राहतात ते फाइंड करण्यासाठी विचारतात किंवा काउंट करण्यासाठी विचारतात किंवा लिस्ट ऑल पॉसिबल सोल्युशन. तुमचे जे सोल्युशन्स राहतात त्याच्यामधले लिस्ट करण्यासाठी तुमच्या सोल्युशन्सचं. तर असे वेगवेगळे जे प्रॉब्लेम्स राहतात हे कॉम्प्युटर सायन्समध्ये येतात. तर या प्रॉब्लेम्सला आपण काय करतो, क्लासिफाय करतो. इन सिम्पल वर्ड, क्लासिफिकेशन ऑफ अ प्रॉब्लेम मीन्स ग्रुपिंग प्रॉब्लेम्स इंटू डिफरंट टाइप्स बेस्ड ऑन देअर काइंड ऑफ अ सोल्युशन दे रिक्वायर. तर त्यांना ज्या काइंडचं सोल्युशन रिक्वायर असतं त्या सोल्युशन्सच्या टाईप्समध्ये आपण काय करतो, प्रॉब्लेम्सला ग्रुपिंग करतो डिफरंट टाईप्समध्ये. दिस हेल्प्स अस द चूज द राईट अल्गोरिदम टू सॉल्व अ प्रॉब्लेम. तर हे काय करतो, अल्गोरिदमला राईटली चूज करतं की कोणत्या प्रॉब्लेमसाठी कोणता अल्गोरिदम तिथे चूज करायचा आहे हे हेल्प करण्यासाठी यूज केलं जातं तुमच्या क्लासिफिकेशन ऑफ अ प्रॉब्लेम्सला. तर याच्यामध्ये कोणकोणते क्लासिफिकेशन आहेत ते आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले बघायचं झालं तर टाईप्स ऑफ अ प्रॉब्लेम. तर कोणकोणते टाईप्सचे प्रॉब्लेम्स येतात हे आपण बघणार आहे. तर सगळ्यात पहिला जो टाईप येतो तो आहे इथे डिसिजन प्रॉब्लेम्स. तर डिसिजन प्रॉब्लेम्समध्ये आपण काय करतो, तुमचं जे ॲन्सर असतं ते काय असतं, एकतर यस किंवा नो या दोन टाईप्समध्ये आपल्याला तुमचा जो प्रॉब्लेम असेल तो ॲन्सर देत असतो. दिस प्रॉब्लेम्स चेक्स वेदर द अ गिवन कंडिशन इज ट्रू ऑर फॉल्स. तर हे काय करतं, तुमचे जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्या कंडिशनमध्ये तुम्हाला ॲन्सर देतं की तुमचा जो प्रोग्राम आहे तो तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो ट्रू आहे की फॉल्स आहे. जसं की एक्झाम्पलमध्ये तुम्ही इथे बघू शकता की तुमचा जो इज द नंबर इज 17 इज प्राईम. तर तुमचा जो नंबर आहे हा 17 प्राईम आहे की नाही हे तुम्हाला यस आणि नोमध्ये इथे ॲन्सर भेटतं. त्यानंतर इज 25 ॲन इवन नंबर. 25 हा तुमचा इवन नंबर आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही ॲन्सरमध्ये यस आणि नो तुमचा प्रोग्राम तुम्हाला देत असतो. त्यानंतर इज देअर पाथ बिटवीन टू सिटीज. दोन सिटीजमध्ये पाथ आहे का नाही तर हे चेक करण्यासाठी पण यस आणि नोच्या कंडिशनमध्ये तुमचा जो प्रॉब्लेम असतो तो काय करतो, तुम्हाला सोल्युशन देत असतो. तर हे झालं डिसिजन प्रॉब्लेम्समध्ये यस आणि नोच्या कंडिशनमध्ये तो काय करतो, तुम्हाला ट्रू आणि फॉल्समध्ये तुम्हाला काय करत असतो, तुमचा आउटपुट देत असतो. त्यानंतर दुसरा टाईप येतो तुमच्या प्रॉब्लेम्सचा जो क्लासिफाय केलेला आहे ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम्समध्ये. आता ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम्स काय करता, आज करता की फाइंड द बेस्ट पॉसिबल सोल्युशन अमॉंग मेनी पॉसिबल सोल्युशन्स. आता एक प्रॉब्लेम जर असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर मल्टिपल सोल्युशन्स भेटत असेल त्या प्रॉब्लेम्सचे, तर त्याच्यामधून कोणता जास्त द बेस्ट सोल्युशन मे द मिनिमम ऑर मॅक्झिमम व्हॅल्यू. तर याच्यामधला तुमचा मेनी पॉसिबल सोल्युशन्समधून कोणता बेस्ट राहील तुमचा सोल्युशन तो काय करेल, फाइंड करेल आणि तुम्हाला देईल. जसं की एक्झाम्पलच्यामध्ये काय करेल की 2 सिटी जर असेल त्याच्यामधला शॉर्टेस्ट पाथ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो फाइंड करण्यासाठी या प्रॉब्लेम्समध्ये क्लासिफाय केलं जातं. त्यानंतर जर तुम्हाला एखाद्या प्रोजेक्ट कंप्लीट करायचा असेल तर त्याची मिनिमम कॉस्ट काय असेल हे फाइंड करण्यासाठी या प्रॉब्लेम्सचा यूज केला जातो. किंवा मिनिमम प्रॉफिट काढायचा असेल तुम्हाला बिझनेसमध्ये तर हे फाइंड करण्यासाठी पण असे जे प्रॉब्लेम्स राहतात याच्यामध्ये क्लासिफाय केलेले राहतात. ते काय करतात, तुम्हाला मिनिमम किंवा मॅक्झिमम जे व्हॅल्यूज राहतात तुमच्या सोल्युशनची बेस्ट सोल्युशन देतात तुम्हाला प्रॉब्लेमचा एखाद्या. त्यानंतरचा तिसरा जो प्रॉब्लेम येतो, तिसरा जो क्लासिफाय केलेला आहे तो आहे सर्च प्रॉब्लेम्स. आता सर्च प्रॉब्लेम्समध्ये काय करतो की रिक्वायर्स फाइंडिंग अ स्पेसिफिक एलिमेंट ऑर अ सोल्युशन दॅट सॅटिस्फाईज द गिवन कंडिशन. जी पण तुमची गिवन कंडिशन असेल, प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये काय करतो तो स्पेसिफिक एलिमेंट किंवा सोल्युशन तो काय करतो फाइंड करून तुम्हाला देत असतो. म्हणजे सर्च करत असतो, फाइंड करत असतो तुमच्या एखाद्या
एलिमेंटला किंवा सोल्युशनला. तर एक्झाम्पल इथे तुम्ही बघू शकता की समजा एखादा ॲरे आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जर एखादा एलिमेंट फाइंड करायचा असेल तर तो काय करतो, सर्च प्रॉब्लेममध्ये तुमचा प्रॉब्लेम येतो. त्यानंतर सर्च फॉर अ स्टुडंट रेकॉर्ड इन अ डेटाबेसमधून जर तुम्हाला एखाद्या स्टुडंटचा रेकॉर्ड जर सर्च करायचा असेल तर तो प्रॉब्लेम सर्च प्रॉब्लेममध्ये येतो. किंवा फाइंड अ फाईल ऑन अ कॉम्प्युटरवरती एखादी फाईल जर तुम्हाला फाइंड करायची असेल तर तो सर्च प्रॉब्लेममध्ये येतो. तर अशा प्रकारे सर्च प्रॉब्लेम राहतात जे काय करतात, तुम्हाला एखाद्या कंडिशनवरती सर्च करून देतात किंवा फाइंड करून देतात तुमच्या स्पेसिफिक एलिमेंट किंवा सोल्युशनला. त्यानंतर येतो तुमचा काउंटिंग प्रॉब्लेम्स. तर काउंटिंग प्रॉब्लेम काय करतात, आस्क फॉर अ फाइंड हाऊ मेनी सोल्युशन्स एक्झिस्ट फॉर अ गिवन प्रॉब्लेम. जर एक प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेमसाठी किती सोल्युशन्स आहेत, तिथे पॉसिबल सोल्युशन्स हा काय करतो, फाइंड करून देऊ शकतो. जसं की हाऊ मेनी वेज कॅन 5 बुक्स आर अरेंज. तर तुमच्या 5 बुक्स ज्या आहेत ह्या अरेंज करण्यासाठी किती वेज आहेत आपल्याकडे तिथे. तर अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स असतात ते काउंटिंग प्रॉब्लेम्समध्ये येतात. जसं की हाऊ मेनी स्टुडंट पास द एक्झाम. तर एक्झाममध्ये किती स्टुडंट हे पास होऊ शकतात याच्याबद्दल सांगतो. त्यानंतर हाऊ मेनी पाथ एक्झिस्ट बिटवीन द 2 सिटीज. तर 2 सिटीमध्ये किती पाथ्स तिथे येऊ शकतात, तर हे काय करतं, फाइंड करून आपल्याला देतं. तर अशा प्रकारे काउंटिंग प्रॉब्लेम याच्यामध्ये क्लासिफाय केले जातात. त्यानंतर येतात इन्युमरेशन प्रॉब्लेम्स. तर याच्यामध्ये काय असतं, रिक्वायर्स लिस्टिंग ऑल पॉसिबल सोल्युशन्स इन्स्टेड ऑफ काउंटिंग देम एव्हरी सोल्युशन मस्ट बी डिस्प्ले. तर हा फक्त काउंट करतो तुमच्या प्रॉब्लेम्सला की किती तिथे तुम्ही कोणकोणत्या वेमध्ये तिथे हाऊ मेनी सोल्युशन्स एक्झिस्ट करतात तुमच्या प्रॉब्लेम्सचं. पण हा काय करतो, ऑल पॉसिबल सोल्युशन काय करतो, लिस्ट करतो. जसं की लिस्ट ऑल सबसेट्स ऑफ अ सेट. एखादा सेट जर दिलेला असेल तर त्याच्यामधले किती सबसेट आहे याची लिस्ट तुम्हाला बनवून देतो. त्यानंतर लिस्ट ऑल परम्युटेशन्स ऑफ अ स्ट्रिंग. जर एखादी स्ट्रिंग दिलेली असेल तर त्याच्यामध्ये किती परम्युटेशन्स येतात याची लिस्ट तुम्हाला देतो. तर लिस्टचे जितके पण प्रॉब्लेम्स राहतात, जसे की लिस्ट ऑल पॉसिबल पासवर्ड ऑफ अ गिवन लेंथ. तर असे जे लिस्टचे प्रॉब्लेम्स राहतात ते इन्युमरेशन प्रॉब्लेम्समध्ये येतात. त्यानंतर येतात टॅक्टेबल प्रॉब्लेम्स. तर टॅक्टेबल प्रॉब्लेम्समध्ये तुम्ही बघू शकता, द टॅक्टेबल प्रॉब्लेम्स कॅन बी सॉल्व इफिशियंटली इन अ पॉलिनॉमियल टाईम. पॉलिनॉमियल टाईममध्ये जे इफिशियंटली सॉल्व होतात ते येतात टॅक्टेबल प्रॉब्लेम्समध्ये. दिस प्रॉब्लेम्स आर कन्सिडर इझी ऑर अ प्रॅक्टिकल टू सॉल्व. तर हे इझी असतात आणि प्रॅक्टिकलमध्ये सॉल्व केले जातात. तर अशा प्रॉब्लेम्समध्ये एक्झाम्पल येतात जसं की सॉर्टिंग अँड ॲरे सॉर्ट करण्यासाठी, किंवा बायनरी सर्च तुम्हाला जर सर्चिंगमध्ये करायचं असेल तर. त्यानंतर फाइंडिंग द शॉर्टेस्ट पाथ युजिंग द दिजिस्त्रा अल्गोरिदम्स. तर अशामध्ये काय होतं, प्रॅक्टिकल जे राहतात, जे पॉलिनॉमियल टाईममध्ये जे राहतात तुमचे, ते प्रॉब्लेम्स याच्यामध्ये येतात. त्यानंतर दुसरं जे आहे ते आहे इंट्रॅक्टेबल प्रॉब्लेम्स. तर याच्यामध्ये कॅन नॉट बी सॉल्व इफिशियंटली इन पॉलिनॉमियल टाईम. तर पॉलिनॉमियल टाईममध्ये जे इफिशियंटली सॉल्व नाही होत ते प्रॉब्लेम्स याच्यामध्ये येतात. जसं की ट्रॅव्हलिंग सेल्समॅन प्रॉब्लेम, TSP आपण त्याला बोलतो. त्यानंतर दुसरा येतो हॅमिल्टोनियन सायकल प्रॉब्लेम, किंवा तिसरा येतो 3 सॅट प्रॉब्लेम. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स असतात हे काय असतात, तिथे पॉलिनॉमियल टाईममध्ये तिथे सॉल्व नाही होत. तर अशा प्रकारे हे जे प्रॉब्लेम्स येतात हे इंट्रॅक्टेबल प्रॉब्लेम्समध्ये येतात. दिस प्रॉब्लेम्स आर रिलेटेड टू NP हार्ड आणि NP कम्प्लीटच्या रिलेटेड हे प्रॉब्लेम्स आहेत. तर हे आपण युनिट नंबर 2 जे आहे याच्यामध्ये तुम्ही कव्हर करणार आहात. तर हे तुम्ही डिटेल्समध्ये शिकणार आहात कशामध्ये, युनिट नंबर 2 मध्ये. तर अशा प्रकारे 7 जे प्रॉब्लेम्स आहेत हे 7 प्रॉब्लेम्स असे वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये काय केले जातात, क्लासिफाय केले जातात. आणि मग याच्यामध्ये जर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम जर आला असेल तर तो सॉल्व करण्यासाठी या प्रॉब्लेम्सनुसार तुम्हाला अल्गोरिदम्स तिथे चूज करावा लागतो. तर सगळे जे प्रॉब्लेम्स असतात ते वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये क्लासिफाय केलेले राहतात. जर क्लासिफिकेशनवरती जर तुम्हाला क्वेश्चन जर विचारला तर तुम्हाला हे जे 7 कॅटेगरीज आहेत हे सगळे क्लासिफिकेशन तिथे एक्सप्लेन करता आले पाहिजे वन बाय वन. त्याच्यानंतरचा जो 10वा टॉपिक आहे या युनिटचा तो आहे प्रॉब्लेम सॉल्विंग स्ट्रॅटेजीज. तर आता याच्यामध्ये वन बाय वन आपल्याला बघायचं आहे की तुमच्या ज्या प्रॉब्लेम्स असतात त्यांना सॉल्व करण्यासाठी कोणकोणत्या स्ट्रॅटेजीज आपण तिथे फॉलो करतो. तर इथे बघू शकता तुम्ही, अ प्रॉब्लेम सॉल्विंग स्ट्रॅटेजी इज अ जनरल मेथड टू अप्रोच यूज टू सॉल्व अ प्रॉब्लेम. तर प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी काही जनरल मेथड किंवा अप्रोच राहतात त्यांनाच आपण प्रॉब्लेम सॉल्विंग स्ट्रॅटेजी असं बोलत असतो. तर डिफरंट प्रॉब्लेम्स रिक्वायर डिफरंट स्ट्रॅटेजी. वेगवेगळ्या प्रॉब्लेम्ससाठी जसे आपण बघितले की 7 प्रॉब्लेम्सचे डिफरंट प्रॉब्लेम्स आपण बघितले मागच्या टॉपिकमध्ये. तर त्यांना सॉल्व करण्यासाठी इथे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीजचा यूज केला जातो. सो वी चूज वन दॅट द मोस्ट सुटेबल फॉर अ गिवन प्रॉब्लेम.
तर जो पण प्रॉब्लेम दिलेला असेल त्याच्यामध्ये आपण जो मोस्ट सुटेबल असेल ती स्ट्रॅटेजी तिथे सिलेक्ट करत असतो त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी. इन सिम्पल वर्ड्स बघायचं झालं तर प्रॉब्लेम सॉल्विंग स्ट्रॅटेजी आज अ डिफरंट ॲप्रोचेस यूज टू डिसाईन अल्गोरिदम्स फॉर सॉल्विंग प्रॉब्लेम्स इफिशियंटली. तर तुमचे प्रॉब्लेम्स जे असतात ते इफिशियंटली सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करतो, तिथे वेगवेगळे अप्रोचेस तिथं आपण देत असतो आणि त्यालाच आपण प्रॉब्लेम सॉल्विंग स्ट्रॅटेजीज असं बोलतो. आता कॉमन कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत ते वन बाय वन आपण इथे बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो येतो तो येतो ब्रूट फोर्स, त्यालाच आपण एक्झॉस्टिव्ह सर्च असं बोलतो. तर याच्यामध्ये काय आहे की ब्रूट सर्च स्ट्रॅटेजीज काय करते, ट्राईज एव्हरी पॉसिबल सोल्युशन अंटिल द करेक्ट ऑर बेस्ट सोल्युशन इज फाउंड. तर तो काय करतो, एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एव्हरी पॉसिबल सोल्युशन्स, जेवढे पण तिथे सोल्युशन्स असतील पॉसिबल, ते सगळे पॉसिबल सोल्युशन्स तो काय करतो, चेक करतो आणि त्याच्यामध्ये बेस्ट सोल्युशन कोणता आहे किंवा करेक्ट सोल्युशन कोणता आहे ते जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत काय करतो, सर्च करतो. इट इज अ सिम्पल टू अंडरस्टँड. हे काय आहे, अंडरस्टँड करण्यासाठी सिम्पल आहे, इम्प्लिमेंट करण्यासाठी सिम्पल आहे. बट इट इज युजली स्लो फॉर ऑल लार्ज इनपुट्स. तर लार्ज इनपुट्स जर असतील तर त्याच्यामध्ये हा काय करतो, स्लो करतो, कारण प्रत्येक ऑल पॉसिबल सोल्युशन्स त्याला काय करायचे असतात, तिथे ट्राय करायचे असतात. तर एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की ट्राईंग एव्हरी पॉसिबल पासवर्ड टू अनलॉक द फोन. तर तुमचं जर फोन असतं ते अनलॉक करण्यासाठी तुम्ही काय करत असता, एव्हरी पॉसिबल पासवर्ड तिथे काय करत असता, ट्राय करत असता. तर हे काय येतं, या प्रॉब्लेम या स्ट्रॅटेजीमध्ये येतं. सर्चिंग अँड एलिमेंट बाय चेकिंग एव्हरी एलिमेंट वन बाय वन, त्यालाच आपण लिनियर सर्च बोलतो. की ॲरेमध्ये काय करता, तुम्ही सर्चिंग करायची असेल एखाद्या एलिमेंट्सची तर तुम्ही काय करता, वन बाय वन सगळे एलिमेंट्स तिथे चेक करत असता. तर सगळे जे सोल्युशन्स असतात, ऑल पॉसिबल सोल्युशन्स तिथे तुम्ही काय करत असता, चेक करत असता, ट्राय करत असता. तर हे या स्ट्रॅटेजीमध्ये येतं ब्रूट फोर्स. त्यानंतर दुसरी जी आहे ती आहे तुमची डिवाइड अँड कॉन्कर. आता डिवाइड अँड कॉन्कर काय करते, तुमच्या प्रॉब्लेमला, लार्ज प्रॉब्लेमला डिवाइड करते इंटू स्मॉलर सब प्रॉब्लेम्समध्ये. तर लार्ज जो प्रॉब्लेम असेल तुमचा त्याला डिवाइड केलं जातं स्मॉलर प्रॉब्लेम्समध्ये आणि ते जे प्रॉब्लेम्स आहेत ते सेपरेटली सॉल्व्ह केले जातात. आणि त्याच्यानंतर जेव्हा सगळे प्रॉब्लेम्स जे सब प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह झाल्यानंतर काय केलं जातं, कंबाईन केलं जातं तुमच्या फायनल ॲन्सरमध्ये सगळ्या सोल्युशन्सला. याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये काय काय येऊ शकतं, तर मर्ज सॉर्टमध्ये याचा यूज होतो, त्यानंतर क्विक सॉर्टमध्ये आणि बायनरी सर्चमध्ये याचा यूज होतो. तर डिवाइड अँड कॉन्कर ही एक स्ट्रॅटेजी आहे जी काय करते, मोठ्या प्रॉब्लेमला स्मॉलर सब प्रॉब्लेम्समध्ये डिवाइड करते आणि त्याच्यानंतर सेपरेटली त्यांना सॉल्व्ह करून कंबाईन करते तुमच्या फायनल ॲन्सरमध्ये. त्यानंतर तिसरा जो आहे, तिसरी जी स्ट्रॅटेजी आहे ती आहे ग्रीडी सर्च. आता ग्रीडी मेथडमध्ये काय होतं, चूजेस द बेस्ट ऑप्शन अवेलेबल ॲट द करंट स्टेप. तुमची जी करंट स्टेप असेल, करंट स्टेप जे असेल त्याच्यामध्ये जो पण तुम्हाला बेस्ट ऑप्शन भेटेल, जो पण बेस्ट ऑप्शन अवेलेबल असेल त्याला तो काय करेल, सिलेक्ट करेल त्या स्टेपसाठी, त्या स्पेसिफिक करंट स्टेपसाठी. इट इज अ फास्ट अँड सिम्पल. ही काय आहे, फास्ट आणि सिम्पल आहे. बट इट डज नॉट ऑलवेज प्रोड्यूस द ओव्हरऑल बेस्ट सोल्युशन. तर ही काय करेल, ओव्हरऑल जे सोल्युशन असतं ते ओव्हरऑल सोल्युशन कधी कधी काय करेल, तुम्हाला बेस्ट नाही देऊ शकणार. कारण काय करतं, हे फक्त करंट स्टेपमध्ये बेस्ट अवेलेबल ऑप्शन तिथे देतं. याचे एक्झाम्पलमध्ये काय काय येतं, तर कॉइन चेंज प्रॉब्लेम येतो, त्यानंतर क्रुस्कल अल्गोरिदम येतो आणि त्यानंतर प्रिम्स अल्गोरिदम येतो. तर हे सगळे याचे एक्झाम्पल्स आहेत जे करंट स्टेपमध्ये तुम्हाला चांगलं बेस्ट सोल्युशन तिथे देतं. त्यानंतर डायनॅमिक प्रोग्रामिंग येतं. या स्ट्रॅटेजीमध्ये काय करतं की ब्रेक्स अ प्रॉब्लेम इंटू स्मॉलर ओव्हरलॅपिंग सब प्रॉब्लेम्स. तर हे पण काय करतं, डिवाइड आणि कॉन्कर सारखं काय करतं, तुमच्या प्रॉब्लेम्सला काय करतं, स्मॉलर ओव्हरलॅपिंग सब प्रॉब्लेम्समध्ये डिवाइड करतं. द सोल्युशन ऑफ इच सब प्रॉब्लेम इज स्टोअर्ड अँड रियूज टू अवॉइड रिपीटेड कॅल्क्युलेशन्स. तर रिपीटेड कॅल्क्युलेशन्स अवॉइड करण्यासाठी याचा यूज केला जातो आणि तुमचे जे सब प्रॉब्लेम्सचे सोल्युशन्स राहतात ते स्टोअर केलं जातं याच्यामध्ये. तर अशा प्रकारे डायनॅमिक प्रोग्रामिंग या स्ट्रॅटेजीचा यूज केला जातो. तर याचे एक्झाम्पल आहेत फिबोनाची सर्च आणि 01 नॅपसॅक प्रॉब्लेम. तर अशा प्रकारे याचा यूज केला जातो या एक्झाम्पल्समध्ये. त्यानंतरची पाचवी जी स्ट्रॅटेजी आहे ती आहे बॅकट्रॅकिंग. बॅकट्रॅकिंग जी आहे ती काय करते, बिल्ड्स द सोल्युशन स्टेप बाय स्टेप. तर स्टेप बाय स्टेप ती काय करते, सोल्युशनला बिल्ड करते तुमच्या. इफ अ स्टेप लिडिंग रॉंग सोल्युशन. तर तुम्ही एका प्रॉब्लेमचं जर सोल्युशन स्टेप बाय स्टेप तिथं काढतात आणि तुम्हाला जर एका स्टेपमध्ये जर रॉंग आन्सर तिथे जर भेटलं तुम्हाला, तर ते काय करेल, परत गो बॅक जातं तुमच्या सोल्युशनकडे आणि परत दुसरी जी स्टेप असेल त्याला काय करतं, तिथे चेक करतं.
इट गोज बॅक अँड ट्राईज अनादर पॉसिबल ऑप्शन. तर ते दुसऱ्या वेपासून तिथे काय करतं, तिथे अनादर जे पॉसिबल ऑप्शन असतील त्यांना चेक करतं. तर यालाच बॅक ट्रॅकिंग बोलतात, की तुमची जी पण करंट तुम्हाला भेटलेली रॉंग स्टेप असेल तिथून ते परत बॅक जातं आणि परत दुसरे जे पॉसिबल ऑप्शन असतील त्यांना काय करतं, ट्राय करतं. तर याच्यामध्ये कोणकोणते एक्झाम्पल आहेत, तर सगळ्यात पहिला येतो एन क्वीन्स प्रॉब्लेम, त्यानंतर सुडोकू सॉल्व्हर आणि मेज सॉल्विंग. तर याच्यामध्ये याचा एक्झाम्पल म्हणून यूज केला जातो. त्यानंतरचा जो स्ट्रॅटेजी आहे ती आहे ब्रांच अँड बाउंड. तर याच्यामध्ये काय आहे, इज मेनली यूज फॉर ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम्स. तर ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम्स म्हणजेच काय, बेटर रिझल्ट तुम्हाला कसा भेटेल याच्यामध्ये याचा यूज केला जातो. इट एक्सप्लोर्स डिफरंट पॉसिबल सोल्युशन्स. हे काय करतं, एक्सप्लोर करतं वेगवेगळे पॉसिबल सोल्युशन्स जे असतील तुमच्या प्रॉब्लेमसाठी, आणि रिमूव्ह करतो जे बेटर सोल्युशन देत नाहीत त्यांना काय करतो, रिमूव्ह करतो, आणि जे बेटर सोल्युशन देतील त्यांना काय करतो, तो तिथे घेतो. तर याचे एक्झाम्पलमध्ये कोणकोणते येतात, TSP ट्रॅव्हलिंग सेल्समॅन्स प्रॉब्लेम, त्यानंतर जॉब असिस्टंट प्रॉब्लेम. तर याच्यामध्ये याचा यूज केला जातो. त्यानंतर रँडमाइज अल्गोरिदम्स ही स्ट्रॅटेजी येते. याच्यामध्ये काय केलं जातं, की रँडमाइज अल्गोरिदम्स मेक्स अ रँडम चॉईसेस ड्युरिंग एक्झिक्युशन. तर एक्झिक्युशनच्या वेळेस काय करतं, रँडम चॉईसेस जे असतात ते काय करतं, सिलेक्ट करतं. रँडमनेस ऑफ्टेन्स हेल्प्स इम्प्रूव्ह द ॲव्हरेज परफॉर्मन्स ऑफ अन अल्गोरिदम. तर ॲव्हरेज परफॉर्मन्स ऑफ अल्गोरिदम काय करतं, इम्प्रूव्ह करतं हे रँडमनेस तुमच्या अल्गोरिदम्सची. तर याच्यामध्ये एक्झाम्पल कोणतं येतं, तर रँडमाइज क्विक सॉर्ट हे याचं एक्झाम्पल आहे. तर अशा प्रकारे 7 ज्या स्ट्रॅटेजीज आहेत या आपण बघितल्या वन बाय वन. तर तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन्स विचारू शकतात. हा IMP टॉपिक आहे, तर या वन बाय वन तुम्हाला सगळ्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या एक्सप्लेन करता आल्या पाहिजेत. त्यानंतरचा जो टॉपिक आहे या युनिटचा तो आहे क्लासिफिकेशन ऑफ अ टाईम कॉम्प्लेक्सिटीज. तर तुमच्या ज्या टाईम कॉम्प्लेक्सिटी असतात त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे. आफ्टर डिझायनिंग द अल्गोरिदमला डिझाईन केल्यानंतर वी नीड टू नो हाऊ फास्ट ऑर स्लो इट इज. तर तुमचा जो अल्गोरिदम आहे डिझाईन केल्यानंतर तो किती फास्ट आहे किंवा किती स्लो आहे हे आपल्याला जाणून घेण्यासाठी आपण काय करतो, क्लासिफाय करतो तुमच्या टाईम कॉम्प्लेक्सिटीला. तर तुमच्या अल्गोरिदम्समध्ये आपण काय करतो, इन्स्टेड ऑफ मेजरिंग द ॲक्च्युअल टाईम इन सेकंड्स, तर ॲक्च्युअल टाईम्सचा जो आपण यूज करतो तो मेजर न करता आपण काय करतो, तुमच्या अल्गोरिदमचा जो रनिंग टाईम असतो तो जशी जशी तुमची इनपुट साईज असते ती इन्क्रीज होईल तसं तसंच तुमचा जो रनिंग टाईम असतो तो इन्क्रीज होतो. तर तो कसा होतो ते मेजर करण्यासाठी आपण टाईम कॉम्प्लेक्सिटीचा यूज करत असतो. जसं जसं तुमचा इनपुट हा लार्ज होतो तसं तसं तुमचा जो टाईम असतो तो किती लागतो तुमच्या अल्गोरिदमला ते चेक करण्यासाठी आपण ते मेजर करण्यासाठी इथे टाईम कॉम्प्लेक्सिटीचा यूज करतो आणि त्यालाच टाईम कॉम्प्लेक्सिटी असं बोलतात. तर सिंपल वर्ड्समध्ये बघायचं झालं तर क्लासिफिकेशन ऑफ अ टाईम कॉम्प्लेक्सिटी मीन्स काय आहे, ग्रुपिंग अल्गोरिदम्स बेस्ड ऑन हाऊ देअर एक्झिक्युशन टाईम ग्रोज ॲज अ इनपुट साईज इन्क्रीज. जशी जशी तुमची इनपुट साईज जी आहे ती इन्क्रीज होते तसं तसं एक्झिक्युशनचा टाईम जो आहे तुमचा इन्क्रीज होतो. त्याच्या बेसिसवरती आपण काय करतो, अल्गोरिदम्सचं ग्रुपिंग करतो तुमच्या टाईम कॉम्प्लेक्सिटीमध्ये. यालाच क्लासिफिकेशन ऑफ अ टाईम कॉम्प्लेक्सिटी आपण बोलतो. तर याच्यामध्ये कोणकोणते येतात तर ते आपण वन बाय वन बघूया. तर सगळ्यात पहिले जे याचे जे टाईम कॉम्प्लेक्सिटीचे टाईप्स आहेत ते आपण वन बाय वन इथे डिस्कस करूया. तर सगळ्यात पहिला जो आहे तो आहे कॉन्स्टंट टाईम, जो आहे रिप्रेझेंट करतो आपण 0-1ने. तर कॉन्स्टंट टाईम जो काय करतो तुमचा, द एक्झिक्युशन टाईम रिमेन्स द सेम. तुमचा एक्झिक्युशन टाईम जो असेल तो काय असेल, सेम असेल. नो मॅटर्स हाऊ लार्ज द इनपुट इज. तुमचा इनपुट किती पण लार्ज असू द्या पण तुमचा जो एक्झिक्युशन टाईम असेल तो सेम असेल. द अल्गोरिदम परफॉर्म ओनली द वन ऑपरेशन. तुमचा अल्गोरिदम काय करेल, एका टायमाला काय करेल, एकच ऑपरेशन तिथे परफॉर्म करेल. जसं की ॲक्सेसिंग अँड ॲरे एलिमेंट युजिंग इट्स इंडेक्स. तर इंडेक्सचा यूज करून काय करतो आपण, एखाद्या एलिमेंटला ॲक्सेस करत असतो तुमच्या ॲरेमधल्या. तर अशा प्रकारे काय करतो, वन ऑपरेशन काय करतो, परफॉर्म करतो तुमचा अल्गोरिदम. तर हा येतो कॉन्स्टंट टाईममध्ये. तर याला रिप्रेझेंट केलं जातं 0-1मध्ये. त्यानंतर येतो दुसरा अल्गोरिदमिक टाईम. तर हा तुमचा रिप्रेझेंट केलं जातं 0 log n ने. तर लॉगरिथमिक टाईम काय करतो, तुमचा इनपुट साईज जी असेल इज अ रिड्यूस बाय हाल्फ इन अ एव्हरी स्टेप. तर प्रत्येक स्टेपमध्ये तुमची इनपुट साईजला काय केलं जातं, हाफने रिड्यूस केलं जातं तिथे. तर अशा प्रकारे लॉगरिथमिक टाईम जो आहे तो इथे यूज केला जातो. द रनिंग टाईम इन्क्रीजेस व्हेरी स्लोली इवन फॉर अ लार्ज इनपुट. जेव्हा पण तुम्ही लार्ज इनपुट देसाल याला तेव्हा रनिंग टाईम जो असतो तो व्हेरी स्लोली इन्क्रीज करतो. जसं की एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर बायनरी सर्च जो असतो तुमचा तो काय करतो, अशा प्रकारे इन्क्रीज जेव्हा पण लार्ज इनपुट भेटेल त्याला तेव्हा काय करेल, स्लोली इन्क्रीज करेल त्याचा रनिंग टाईम.
त्यानंतर तिसरा जो टाईप आहे कॉम्प्लेक्सिटीचा तर तो आहे इथे लिनियर टाईम. लिनियर टाईम म्हणजेच काय की याला रिप्रेझेंट करतो आपण 0 ब्रॅकेट n ने. इन अ लिनियर टाईम द एक्झिक्युशन टाईम इन्क्रीजेस डायरेक्टली विथ द इनपुट साईज. इनपुट साईज सोबत काय करत असतो, एक्झिक्युशन टाईम तुमचा डायरेक्टली तिथे इन्क्रीज करत असतो. त्यालाच आपण लिनियर टाईम असं बोलतो. तर इफ द इनपुट डबल्स, जर तुमचा इनपुट जर डबल झाला, द रनिंग टाईम ॲप्रॉक्सिमेटली डबल्स, तर रनिंग टाईम पण तुमचा काय करेल तिथे डबल होईल. तर अशा प्रकारे याचे एक्झाम्पल बघायचे झाले तर लिनियर सर्चमध्ये याचा यूज होतो आणि ट्रॅव्हर्सिंग अँड ॲरे, तर ॲरे ट्रॅव्हर्स करण्यासाठी पण याचा यूज होतो. तर अशा प्रकारे लिनियर टाईम काय करतो, यूज होतो. तर अशा 3 जे टाईप्स आहेत ते बघितले आपण. याच्यानंतर कोणकोणते टॉपिक आहेत तर टाईप्स आहेत तर कॉम्प्लेक्सिटीचे. तर याच्यामध्ये चौथा जो टाईप येतो तो आहे लिनिअरिथमिक टाईम. तर याच्यामध्ये याला रिप्रेझेंट केलं जातं 0 ब्रॅकेट n log n ने. तर याच्यामध्ये काय होतं की द अल्गोरिदम परफॉर्म अ लिनियर नंबर ऑफ ऑपरेशन्स अलॉंग विथ द लॉगरिथमिक प्रोसेस. तर याच्यामध्ये लिनियर आणि तुमचा जो लॉगरिथमिक आहे या दोघांचं कॉम्बिनेशन करून इथे काय केलं जातं, तुमचा हा जो टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे ही इथे मेजर केली जाते तुमच्या अल्गोरिदम्सची. इट इज अ स्लाइटली स्लोअर दॅन लिनियर टाईम बट मच फास्टर दॅन क्वाड्रॅटिक टाईम. तर लिनियर टाईमपेक्षा हे स्लोअर आहे पण फास्टर आहे कशापेक्षा, क्वाड्रॅटिक टाईमपेक्षा. तर याच्या एक्झाम्पलमध्ये काय काय येतं, मर्ज सॉर्ट येतं, क्विक सॉर्ट येतं, ॲव्हरेज केसमध्ये आणि हीप सॉर्ट येतं. तर हे झाले याचे एक्झाम्पल. त्यानंतर येतं तुमचं क्वाड्रॅटिक टाईम. आता क्वाड्रॅटिक टाईमला आपण रिप्रेझेंट करतो 0 ब्रॅकेट n स्क्वेअरने. तर स्क्वेअरने याचा टाईम काय होतो, इन्क्रीज होतो. द रनिंग टाईम इन्क्रीजेस अकॉर्डिंग द स्क्वेअर ऑफ एन इनपुट साईज. तर इनपुट साईज जेवढी असेल तुमची त्याच्या स्क्वेअरने याचा रनिंग टाईम काय होतो, इन्क्रीज होतो. म्हणून याचा जो रिप्रेझेंट करतो आपण n, जो तुमचा इनपुट साईज आहे त्याच्या स्क्वेअरने काय करतो आपण इथे त्याला इन्क्रीज करतो. इट युजली ऑकर्स वेन 2 नेस्टेड लूप्स आर यूज. जेव्हा हा काय करतो ऑकर केव्हा होतो, जेव्हा आपण 2 नेस्टेड लूप्सचा यूज करतो. जसं की एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर बबल सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट आणि इन्सर्शन सॉर्टच्या वर्स्ट केसमध्ये याचा यूज होतो. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर येतो याच्यापेक्षा पण भारी म्हणले क्यूबिक टाईम. क्यूबिक टाईमचं रिप्रेझेंटेशन बघायचं झालं तर इनपुट टाईमचा तो काय करेल, क्यूबमध्ये त्याचं काय करेल, रनिंग टाईम तुमचा ग्रो करेल. तर रनिंग टाईम ग्रोज अकॉर्डिंग टू क्यूब ऑफ इनपुट साईज. तर इनपुट साईजच्या क्यूबमध्ये तो काय करेल, ग्रो करेल तुमचा रनिंग टाईम. इट जनरली ऑकर्स वेन 3 नेस्टेड लूप्स आर यूज. जेव्हा तुमच्या प्रोग्राममध्ये 3 नेस्टेड लूप्स यूज केल्या जातील तेव्हा हा ऑकर होतो. जसं की एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर बेसिक मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनमध्ये याचा यूज केला जातो. तर अशा प्रकारे हे 6 जे टाईप्स होते, हे 6 टाईप्स बघितले. त्याच्यानंतर अजून 2 टाईप्स आहेत ज्याच्यामध्ये एक्सपोनेन्शियल टाईम येतो, जो काय करतो, एक्सपोनेन्शियली काय करतो, ग्रो करतो. तर याचं रिप्रेझेंटेशनमध्ये बघू शकता ओ आणि ब्रॅकेटमध्ये 2n आहे. तर एक्सपोनेन्शियली टाईम काय करतो, द रनिंग टाईम डबल्स वेनेवर 1 मोर इनपुट एलिमेंट इज ॲडेड. जेव्हा जेव्हा तुम्ही इनपुटमध्ये 1 एलिमेंट तिथे ॲड करता तेव्हा रनिंग टाईम काय करतो, डबल होतो त्याच्या. सच अल्गोरिदम्स बिकम्स एक्स्ट्रीमली स्लो इवन स्मॉल इनपुट सायझेस. तर स्मॉल इनपुट सायझेस असली तरी पण हा काय करेल, एक्स्ट्रीमली स्लो असतो हा अल्गोरिदम, कारण एक्सपोनेन्शियली तिथे काय करतो, तुमच्या रनिंग टाईमला डबल करत असतो. तर याच्या एक्झाम्पलमध्ये कोणकोणते येतात तर जनरेटिंग ऑल सबसेट ऑफ अ सेट. तर सेटचे जेव्हा तुम्ही सबसेट इथे जनरेट करत असता तेव्हा याचा यूज केला जातो. किंवा ब्रूट फोर्सचं सोल्युशन फॉर TSPसाठी जेव्हा तुम्ही काढता तेव्हा याच्यामध्ये पण याचा यूज होतो. त्यानंतरचा टाईप येतो तुमचा फॅक्टोरियल टाईम. तर याच्यामध्ये तुमचा जो इनपुट साईज असते ती फॅक्टोरियल टाईममध्ये काय करते, ग्रो करते तुमची रनिंग टाईम. तर याचा रिप्रेझेंटेशन बघायचं झालं तर ON फॅक्टोरियलमध्ये याला रिप्रेझेंट करतो आपण. द रनिंग टाईम ग्रोज अकॉर्डिंग टू फॅक्टोरियल ऑफ इनपुट साईज. तर इनपुट साईजच्या फॅक्टोरियलमध्ये काय करतो, तुमचा रनिंग टाईम ग्रो करतो. इट इज अ स्लोलेस्ट टाईम कॉम्प्लेक्सिटी अँड इट इज नॉट प्रॅक्टिकल फॉर लार्ज इनपुट. तर लार्ज इनपुटसाठी हे प्रॅक्टिकल नाही आहे आणि याची टाईम कॉम्प्लेक्सिटी एकदम स्लोवेस्ट आहे सगळ्या अल्गोरिदमपेक्षा. तर याचं एक्झाम्पल तुम्ही बघू शकता TSPमध्ये, कशामध्ये, ब्रूट फोर्सच्या सोल्युशनमध्ये ऑफ TSPमध्ये याचा जर तुम्हाला चेक करायचं असेल ऑल परम्युटेशन्स तर त्याच्यासाठी हेच याचं एक्झाम्पल आहे. तर असे जे 8 टाईप्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही याचा यूज केला.
तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, इथे पूर्ण जे युनिट आहे तुमचं ते पूर्ण युनिट इथे वन बाय वन सगळे टॉपिक्स आपण कव्हर केलेले आहेत. जितके पण तुमचे टॉपिक्स होते 11 टॉपिक्स इथे आपण काय केलेले आहेत, वन बाय वन सगळे एकदम इझी एक्सप्लेनेशन सोबत इथे आपण कव्हर केलेले आहेत. तर व्हिडिओ कसा होता, तुम्हाला आवडला का नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा काही डाऊट्स वगैरे असतील तुमचे तर. आणि तुमचे जितके पण मित्र हे 4th इयर फायनल इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, त्यांना मदत होईल. आणि नोट्स जर तुम्हाला पाहिजेत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे गुगल फॉर्मची, ती भरा, तिथे तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केले जातील. त्यानंतर तुमचे जितके पण मित्र असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा क्लासमेटसोबत. आणि नवे जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद मित्रांनो. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली असेल आपल्या ग्रुपची, टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपची, ती जॉईन करून घ्या. तर तिथे तुम्हाला सगळे अपडेट्स वगैरे मिळत राहतील आपल्या SPPU युनिव्हर्सिटीचे किंवा माझ्या व्हिडिओजचे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.